चालू करूयात आपल्या लेक्चरला. आज आपल्याला काय बघायचं आहे? इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक करंट म्हणतो, इलेक्ट्रिसिटी म्हणतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो? विद्युत धारा असं म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? विद्युत धारा. ठीक आहे, आता बघा विद्युत धारा म्हणजे काय आहे पहिल्यांदा. विद्युत धारा म्हणजे काय? विद्युत प्रभार, एखाद्या गोष्टीवरती असणारा चार्ज. प्रभार म्हणजे काय? चार्ज. समजा आपण शाळेत असताना आपण बघितलेलं आहे, आपण काय करायचो? काचेची पट्टी असते बरोबर, फुटपट्टी किंवा पट्टी असते कंपास बॉक्सवर, ती आपण अशी घासली केसांना आणि कागदाजवळ नेली तर काय होतं? कागद पट्टीजवळ येतात बरोबर आहे. म्हणजेच त्या पट्टीवरती चार्ज तयार होतो. येतं लक्षात? पट्टीवरती काय होतो? चार्ज तयार. तुम्ही प्लास्टिकच्या चेअरमध्ये, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही प्लास्टिकच्या चेअरमध्ये बसता बरोबर. चेअरमध्ये बसल्यानंतर कुणी जरी बाहेरून तुम्हाला येऊन टच जरी केलं तरी तुम्हाला शॉक बसायसारखं होतं बरोबर. ते काय आहे? तुम्ही बसल्यानंतर त्या प्लास्टिकमुळं, त्या फायबरमुळं तुम्हाला घासल्यामुळं तुम्ही बसता म्हणजे काय होतं? घर्षण होतं. त्या घर्षणाने तुमच्या अंगात किंवा त्या खुर्चीमध्ये चार्ज तयार होतो, अंगात आणि खुर्चीमध्ये. आणि तिथं काय होतं? तुमच्या चार्ज तयार झाल्यामुळे ज्याने कोणी तुम्हाला हात लावेल त्याला काय होतं? शॉक बसायसारखं होतं बरोबर. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं हे रोजच्या उदाहरणातलं, की तुम्ही बसल्यानंतर खुर्चीमधून तुम्हाला शॉक बसणं किंवा हे होणं बरोबर. त्याच्यानंतर आपण केस विंचरतो, कंगवा ज्यावेळी आपण केसातून विंचरतो बरोबर, त्यावेळी कंगवा जर तुम्ही कुठल्या कागदाजवळ वगैरे नेला, कागदाच्या तुकड्यांजवळ वगैरे, तर ते कागदाचे तुकडे हालचाल करतात, तर डिस्ट्रॅक्ट होतात. तर ते काय आहे? कंगव्यामध्ये आलेला चार्ज आहे बरोबर आहे. कंगव्यामध्ये आलेला चार्ज आहे. हे जे चार्ज तयार होतात, हे जे प्रभार जे तयार होतात, खुर्चीत असतील किंवा आपल्या पट्टीवरती असतील किंवा कंगवावरती असतील, तर हे चार्ज म्हणजे काय आहेत? स्थितिक विद्युत प्रभार म्हणतात त्याला. काय म्हणतात? या सगळ्याला काय म्हणायचं? स्थितिक विद्युत प्रभार, स्टॅटिक चार्ज. त्याला आपण म्हणतो स्थितिक विद्युत प्रभार. म्हणजे काय? एखाद्या स्थित वस्तूमध्ये जर एखादा चार्ज तयार होत असेल किंवा प्रभार तयार होत असेल तर त्याला आपण म्हणतो स्थितिक विद्युत प्रभार. तर विद्युत प्रभार याची संकल्पना कोण मांडलेली आहे? स्थितिक विद्युत प्रभार म्हणण्यापेक्षा विद्युत प्रभाराची संकल्पना कोण मांडलेली आहे? थेल्स ऑफ मेलिट्स. कुणी मांडलेली आहे? थेल्स ऑफ मेलिट्स. हे लिहून घ्या बरं का, थेल्स ऑफ मेलिट्स. तुम्हाला कंबाईनला हे विचारलेलं आहे, सरळ सेवाला कंपल्सरी विचारतील. जरी कंबाईनला नाही विचारलं तरी सरळ सेवाला कंपल्सरी विचारतील. काय आहे? विद्युत प्रभाराची संकल्पना, कन्सेप्ट विद्युत प्रभार आहे, हा कोणी मांडलेला आहे? थेल्स ऑफ मेलिट्स या शास्त्रज्ञानं मांडलेला आहे. कधी मांडलेला आहे? 2500 वर्षांपूर्वी. अडीच हजार वर्षांपूर्वी विद्युत प्रभाराची संकल्पना थेल्स ऑफ मेलिट्स या शास्त्रज्ञानं मांडलेली आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रिसिटीचा जनक, फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी याला म्हणलं जातं. कोणाला म्हणलं जातं? याला म्हणलं जातं. तुम्ही लेक्चर चालू असताना जर लिहून घेतलं तर अति उत्तम. ठीक आहे, तुमच्या लक्षात राहील. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिसिटीचा जनक असं म्हणतो बरोबर. कोणाला म्हणतो आपण इलेक्ट्रिसिटीचा जनक? थेल्स ऑफ मेलिट्स या शास्त्रज्ञाला आपण म्हणतो. ग्रीक व्यक्ती होती, त्याने आपल्याला विद्युत प्रभार म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, म्हणजे संकल्पना मांडली की असा काहीतरी असू शकेल. मग त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटीचा जनक. यस. मग विद्युत प्रभारामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार, ही जी संकल्पना आली ती डेव्हलप कुणी केलेली आहे? बेंजामिन फ्रँकलिन. कुणी केलेली आहे? बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञानं आपल्याला हे दिलेलं आहे. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने अमरावती, यस अमरावती, ठीक आहे. बेंजामिन फ्रँकलिन. ऋणप्रभार आणि धनप्रभार ही संकल्पना, प्रभाराची संकल्पना कोणी दिलेली आहे? थेल्स ऑफ मेलिट्स. ऋणप्रभार आणि धनप्रभार ही संकल्पना कोणी दिलेली आहे? बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञानं आपल्याला दिलेली आहे.
एवढं लक्षात ठेवा. मग याला फक्त ऋण प्रभार आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ही संकल्पना बेंजामिन फ्रँकलिन वापरली. पण या दोन चार्ज मुळे जो करंट तयार होतो त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण, बरोबर, त्याला विद्युत धारा असं म्हणतो. मग इलेक्ट्रिसिटी ही संज्ञा पहिल्यांदा कोणी वापरलेली आहे? इलेक्ट्रिसिटी ही संज्ञा सगळ्यात पहिल्यांदा कोणी वापरलेली आहे? थॉमस ब्राउन. ठीक आहे, थॉमस ब्राउन. हा तुमचा PYQ आहे बेंजामिन फ्रँकलिन. PYQ आहे तुमच्या सरळ सेवाला हे विचारलं जातं, त्यामुळे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिसिटी ही संज्ञा कोणी दिलेली आहे आपल्याला? थॉमस ब्राउन या शास्त्रज्ञानं आपल्याला दिलेली आहे. ग्रीक मध्ये त्यानं काय म्हणलेलं आहे? अँबर. अँबरचा गुणधर्म होता. अँबर म्हणून एक वस्तू होती, त्या अँबरला त्यांनी हे केलं आहे. आणि ग्रीक भाषेत अँबरला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन. ठीक आहे, अँबरच्या संदर्भात ती योजना वापरली आहे इलेक्ट्रिसिटी किंवा हे, आणि त्यात त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रॉन. ग्रीक भाषेत अँबरला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन असं म्हणतात. याचं लक्षात? यस. बघा, मग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? स्थित चार्ज म्हणजे मी काय म्हटलं? कंगव्यामुळं, कंगवा ज्यावेळी आपण विंचरतो त्यावेळी कंगव्यावरती निर्माण होणार चार्ज. आपण ज्यावेळी फायबर किंवा प्लास्टिकच्या खुर्चीत बसतो त्यावेळी आपल्याला शॉक लागतो. तो जो खुर्चीत बसल्यानंतर निर्माण होणारा जो चार्ज आहे त्याला आपण म्हणतो स्थित विद्युत प्रभार, स्थितिक विद्युत प्रभार किंवा स्थित विद्युत प्रभार. आणि त्या प्रभारांमुळे निर्माण होणारी जी विद्युत धारा आहे त्याला आपण काय म्हणतो? स्थितिक विद्युत धारा किंवा स्थितिक विद्युत असं म्हणतो. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्थित विद्युत धारेमुळे निर्माण होणारा परिणाम, त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्थितिक विद्युत प्रभार. हा कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. हा कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, विद्युत धारा, विद्युत धारा कशी वाहते? कशी वाहते? ठीक आहे. कोणत्याही कंडक्टरमध्ये, कोणत्याही वाहकामध्ये ज्यातून विद्युत धारा वाहू शकते अशा कोणत्याही धातूमध्ये काय असतं? कोणत्याही धातूमध्ये काय असतं? इलेक्ट्रॉन्स. कोणत्याही वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे? एवढं तर मान्य आहे. ठीक आहे. आणि हे जे काही मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात, मुक्त इलेक्ट्रॉन्स फ्री टू ट्रॅव्हल, बरोबर, इकडून तिकडून फिरण्यासाठी. मग हे जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात यावेळी इथं त्यांना ज्यावेळी आपण बॅटरी जोडतो, प्लस मायनस, ठीक आहे, प्लस मायनस, ज्यावेळी आपण बॅटरी जोडतो इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह, बरोबर. इलेक्ट्रॉन कसा असतो? ऋण प्रभार. आणि ज्यावेळी बॅटरी जोडतो मग हे ऋण, हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कुठे यायला चालू होतात? या दिशेने प्रवास करायला चालू करतात, बरोबर आहे का? तर अट्रॅक्शन होतं, बरोबर आहे. अट्रॅक्शन होतं, ते रूल आपण बघणार आहोत पुढे. त्यामध्ये अट्रॅक्शन तयार होतं, त्यामुळं इलेक्ट्रॉन इकडं व्हायला चालू होतात. त्यामुळे त्यात काय होतं? एकमेकांवरती आदळल्यामुळं हा विद्युत प्रवाह धनकडून ऋणकडे व्हायला चालू करतो असं आपण म्हणतो, बरोबर. विद्युत धारेची संकेत मान्य दिशा कोणती आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. धन विद्युत प्रभाराकडून ऋण विद्युत प्रभाराकडे इलेक्ट्रिसिटी वाहते असं आपण म्हणतो. कळतंय? त्याच्या लक्षात. ती कशामुळे तयार होते? त्यात असणाऱ्या मुक्त इलेक्ट्रॉन्समुळे, कोणत्याही वाहकामध्ये असणाऱ्या मुक्त इलेक्ट्रॉन्समुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते, विद्युत धारा तयार होते असं म्हटलं जात, बरोबर आहे. मग या विद्युत प्रभारांचे जे नियम आहेत, विद्युत प्रभार, एक कुठले प्रभार आहेत? धन प्रभार आणि ऋण प्रभार आहेत, असे आपण त्याला विद्युत प्रभार म्हणतो. मग या विद्युत प्रभारांचे नियम काय आहेत? दोन सजातीय प्रभार, सजातीय म्हणजेच दोन सेम चार्ज जे आहे, पॉझिटिव्ह असेल दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असेल तर दोन्ही चार्ज निगेटिव्ह असेल, त्याला म्हणायचं सजातीय. सजातीय. टू लाईक चार्जेस रिपेल इच अदर, हे इंग्लिश मध्ये स्टेटमेंट आहे. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? दोन सजातीय विद्युत प्रभार एकमेकांना दूर ढकलतात किंवा त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण असते. काय असते? प्रतिकर्षण असते. यस, ऑनलाईन जनता कळतंय? कळतंय? मी थोडं फास्ट घेतोय कारण पहिले 3 लेक्चर आपण स्लो घेतलेले आहेत, बरोबर. त्यामुळे थोडस मी आता फास्ट घेतोय, कारण ते खूप स्लो वाटले मला घेताना, कारण तुम्हाला थोडेसे कन्सेप्ट करणं अवघड जाईल. आता ज्या स्पीडनं शिकवतोय त्या स्पीडनं कळतंय का ऑनलाईन जनता? यस, मला जर सांगितलं तुम्ही ज्या स्पीडनं मी शिकवतोय आता सध्या त्या स्पीडनं कळत आहे का कन्सेप्ट? मला तुम्ही कमेंट करा, इकडं मला कळेल.
मी तोपर्यंत तुमचा कन्सेप्ट इथला क्लिअर करतो. दोन सजातीय विद्युत प्रभारामध्ये म्हणजे दोन लाईक चार्जेस, दोन पॉझिटिव्ह चार्ज असतील तर ते एकमेकांना दूर ढकलतात, बरोबर. त्यांच्यात प्रतिकर्षण असते. याला आपण म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतो याला, टू लाईक चार्जेस ऑलवेज रिपेल इच अदर. ठीक आहे. आणि टू ऑपोजिट, त्याच्या उलट, त्या टू ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे दोन विजातीय जर विद्युत प्रभार असतील तर ते एकमेकांना स्वतःकडे ओढतात किंवा स्वतःकडे आकर्षित करतात. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर त्यांच्यात कनेक्शन बनेल, बरोबर. जर दोन पॉझिटिव्ह असतील, दोन निगेटिव्ह असतील तर ते एकमेकांना दूर ढकलतात. जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा असतील तर ते एकमेकांच्या जवळ येतात. हे आहेत तुमचे दोन विद्युत प्रभाराचे नियम. आणि हा तुमचा पीवायक्यू आहे. हा तुमचा काय आहे, पीवायक्यू. ठीक आहे, नीट लक्षात ठेवायचं. आपलं लेक्चर जे चालतंय ते कसं चालतंय, कंबाईन प्लस येणाऱ्या सगळ्या सरळ सेवांसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार, बरोबर. अशा पद्धतीने आपण लेक्चर घेत आहोत. इव्हन राज्यसेवा प्री साठी सुद्धा तुम्हाला या कन्सेप्टचा फायदा होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं लेक्चर पूर्ण आपण सेट करतोय. त्या पद्धतीनेच आपण लेक्चर घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये बाकीच्या ह्याचा पण फायदा मिळावा. करेक्ट. यस. हे दोन रूल आहेत ते तुमचे पीवायक्यू आहेत. काय आहेत, दोन सजातीय प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते, दोन विजातीय प्रभारांमध्ये नेहमी आकर्षण असते. टू लाईक चार्जेस रिपेल इच अदर, टू ऑपोजिट चार्जेस ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. याचं लक्षात येतपर्यंत बघा. लेक्चर चालू असताना तुम्ही नोट्स लिहित चला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला मी जे काही सांगतोय ते लक्षात राहतील पॉइंट. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या आकलनाने तुम्हाला जे काही कळते त्याच्या पद्धतीने जर नोट्स लिहित असाल तर तुम्हाला ते रिव्हिजन करताना पटकन ग्रास्प होईल. म्हणजे तिथं चुका तुमच्या कमी होतील. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा. अगदी पूर्ण फोकस ठेवून तुम्ही नोट्स स्वतःच्या लिहा. एकदा लिहिणं हे दोनदा वाचणं असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, लेक्चर चालू असताना त्या गोष्टी लिहायचा ट्राय करा. ज्या नोट्स तुम्हाला मी सांगेन किंवा इथं जे काही इम्पॉर्टंट मी सांगेन, पीवायक्यू आहेत, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्या गोष्टी लिहायचा ट्राय करा. ठीक आहे. मग नेक्स्ट काय आहे, प्रभाराचं सर्वात लहान एकक. आपण नियम तर बघितलेले आहेत. मग प्रभाराचं सर्वात लहान एकक काय आहे, कुलोम. काय आहे लहान एकक, काय आहे, फ्रँकलिन. सगळ्यात कुलोम नाही. कुलोम कशाचा आहे, चार्ज. पण स्थितिक विद्युत आपण आता काय बघतोय, फक्त स्थितिक विद्युत प्रभार बघतोय, बरोबर. त्या स्थितिक विद्युत प्रभाराचं सर्वात लहान एकक कुठला आहे, फ्रँकलिन. आणि हे कुणाच्या स्मरणार्थ देण्यात आलेलं आहे, बेंजामिन फ्रँकलिनच्या स्मरणार्थ. येतं लक्षात. सर्वात लहान एकक कोणता आहे, फ्रँकलिन आहे. आणि ते कुणाच्या स्मरणार्थ देण्यात आलेलं आहे, बेंजामिन फ्रँकलिनच्या. आणि सर्वात मोठं एकक कोणतं आहे, फॅराडे. हे तुमचा पीवायक्यू आहे बरं का. सरळ सेवाचा पीवायक्यू आहे आणि एक कंबाईनचा पीवायक्यू आहे. ठीक आहे. मी कंबाईनचा पीवायक्यू म्हणजे आत्ताचा सांगत नाहीये, 2019 पासून मी तुम्हाला सांगतोय. 2011-12 पासूनच्या पीवायक्यू नुसार मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. ठीक आहे. त्यामुळे मी जेव्हा पीवायक्यू म्हणतो कंबाईनचा, तरी तुम्ही लगेच 2019 पर्यंत बघू नका, त्याच्या मागचे पण आहेत. ठीक आहे. सर्वात मोठे एकक कोणता आहे, एक फॅराडे आहे. एक फॅराडे म्हणजे किती, 96,500 कुलोम. हा आकडा नीट लक्षात ठेवा. कसा आलाय तुम्हाला ते नंतर कळेल. ठीक आहे. कसा आलाय तुम्हाला नंतर कळेल. ज्यावेळी तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर होतील आधी, त्यावेळी मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेन. एक फॅराडे बरोबर 96,500 कुलोम. आणि हा तुमचा सरळ सेवाचा पीवायक्यू. एक फॅराडे बरोबर 96,500 कुलोम, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. इथं सर्वात लहान एकक कोणता आहे, फ्रँकलिन. कुणाच्या स्मरणार्थ देण्यात आला आहे, बेंजामिन फ्रँकलिनच्या. सर्वात मोठं एकक कोणतं आहे, फॅराडे. मग एक फॅराडे बरोबर किती, 96,500 कुलोम. यस. ऑनलाईन जनता कळतंय. सायन्स सोपं आहे. तुम्ही जर लेक्चर नीट केले, तुम्ही फक्त कंटाळवाना करायचं नाही सायन्सला. तुम्हाला कन्सेप्ट ज्या माहीत नाहीत त्या सुद्धा तुम्हाला कळतील. फक्त तुम्ही लेक्चर करणं गरजेचं आहे. मी पूर्ण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करूनच शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल बिंदास्त राहा.
झाले गोष्ट लिहिल्या. बेस. मग बघा, मग आहे काय आहे कुलोमचा नियम. काय आहे मग कुलोमचा नियम. मग मी काय लिहितो बघा, इथे एक आधी सूत्र लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. बघा कुलोमने काय सांगितलेलं आहे, जेव्हा दोन विद्युत प्रभार आहेत एकमेकांपासून थोड्या अंतरावरती आहेत, तर त्या विद्युत प्रभारांमुळे त्यांच्यात निर्माण होणार विद्युत बल इलेक्ट्रिक फोर्स, त्या विद्युत प्रभारांमुळे त्यांच्यामध्ये तयार होणारा जो फोर्स आहे किंवा बल आहे ते नेहमी किती असतं, ते दोन विद्युत प्रभारांच्या गुणाकारा एवढं, त्या दोन विद्युत प्रभारांच्या गुणाकारा एवढं असतं. त्याला समानुपाती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आणि त्या दोन विद्युत प्रभारांच्या मध्ये जेवढं अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती म्हणजे काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. हे बघा, हे आहे Q1. ठीक आहे, इथं देतो. हा आहे Q2 आणि हा आहे तुमचा R² किंवा R पकडा. ठीक आहे, त्याला तुम्ही काय पकडा, R पकडा. हा, हे R म्हणजे काय आहे, या Q1 आणि Q2 मधलं जे अंतर आहे, Q1 आणि Q2 मधलं हे अंतर आहे, बरोबर. आणि Q1 हा एक चार्ज आहे, Q2 हा एक चार्ज आहे. यांच्या चार्ज मध्ये जे काही निर्माण होईल बल, जे काही बल निर्माण होतं, कुठलं इलेक्ट्रिक फोर्स तयार होईल, बरोबर. इलेक्ट्रिक फोर्स तयार होईल. अट्रॅक्शन फोर्स जे आहे ते किती असेल, तर या दोघांच्या वरती जो चार्ज आहे, म्हणजे समजा याच्यावरती X चार्ज आहे, ह्याच्यावरती Y चार्ज आहे, तर X चार्ज आणि Y चार्ज म्हणजे काय, XY झाला. म्हणजे XY Q1 Q2 ची व्हॅल्यू डिवायडेड बाय R², या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती. व्यस्तानुपातीला काय म्हणतो आपण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग लिहिताना हे कसं लिहितो, पहिल्यांदा आपण F is directly or inversely proportional Q1 Q2 divided by R² असं आपण लिहितो. यस, कळत आहे, Q1 Q2 by R², म्हणजेच Q1 Q2 ची जी व्हॅल्यू आहे त्याचा गुणाकार आणि अंतर जे आहे त्याच्या वर्गाशी व्यस्तानुपात, ते भागाकारात. ठीक आहे, व्यस्तानुपाती म्हणजे काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जर अंतर वाढलं काय होईल, फोर्स कमी होईल, बरोबर. आणि चार्ज वाढला तर काय होईल, फोर्स वाढेल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे जर चार्ज वाढला, Q1 Q2 ची व्हॅल्यू जर वाढली तर तयार होणारा फोर्स वाढेल, बरोबर. आणि अंतर जर वाढलं तर फोर्स काय होईल, कमी होईल. यस. आयोग तुम्हाला हा PYQ आहे, कंबाईन सरळ सेवा दोन्हीकडे विचारलेला आहे. ठीक आहे. आता आयोग तुम्हाला काय विचारेल ह्याच्या पुढे जाऊन, हे स्टेटमेंट मध्ये विचारेल. म्हणजे विचारलेला आहे राज्यसेवेला वगैरे हा क्वेश्चन स्टेटमेंट मध्ये विचारलेला आहे. मग कंबाईनलाही तो क्वेश्चन स्टेटमेंट मध्ये मल्टीलायनर मध्ये येऊ शकेल. त्यामुळे त्या गोष्टींवरती फोकस ठेवा. जेव्हा आपण लेक्चर बघतो या गोष्टींवरती लक्ष ठेवा. अभ्यास करताना हा फॉर्म्युला काय आहे हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. का, आयोग तुम्हाला विचारताना हा फॉर्म्युला विचारणार नाही, ही दोन वाक्य टाकेल, पहिला हा आणि हे अंतराशय व्यस्तानुपाती असं, आणि मग त्याच्या व्हॅल्यू टाकेल. जर अंतर वाढले तर फोर्स तुमचा कमी होईल, जास्त होईल. ठीक आहे, इथं आयोग फसवेल आपल्याला. मग त्यामुळं आपल्याला हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. हा कन्सेप्ट म्हणजे काय आहे, कुलोमचा नियम. ज्यावेळी तुमचे हे चार्ज वाढतील त्यावेळी फोर्स वाढेल. का, तर हे चार्ज तुमच्या विद्युत बलाला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आहेत. आणि हे अंतर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्तानुपाती आहे. म्हणजे काय होईल, ते अंतर वाढलं की फोर्स कमी होईल. येतं लक्षात. यस, लिहून घ्या हा पॉइंट. फक्त F इज इक्वल टू Q1 Q2 बाय R² असं लिहून घ्या. यस, कळतंय. ऑनलाईन जनता पॉइंट कळतोय हा. बघा, मग
जर हे Q1 Q2 जर फोर्स असतील, हे Q1 Q2 चार्ज असतील, पण ते जर सजातीय म्हणजे समजा पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह तर निगेटिव्ह असतील, दोन्हीही पॉझिटिव्ह किंवा दोन्हीही निगेटिव्ह असतील, तर त्यांच्यात काय असेल, आपण शिकलेल्या नियमाप्रमाणे त्यांच्यात प्रतिकर्षण असेल. ते एकमेकांना काय करतील, दूर ढकलतील एकमेकांपासून. करेक्ट. जर ते एकमेकांना सजातीय असतील तर ते एकमेकांना दूर ढकलतील, आणि हे प्रतिकर्षण बल, दूर ढकलणारा जो फोर्स आहे एकमेकांना, तो किती असेल, 9 गुणिले 10⁹ न्यूटन. हा तुमचा PYQ आहे कंबाईन. 9 गुणिले 10⁹ न्यूटन. येतं लक्षात. 9 गुणिले 10⁹ न्यूटन एवढं त्याचं फोर्स आहे. येतं लक्षात. बघा पॉइंट काय सांगितलं आपण, जेव्हा हे जे दोन चार्जेस आहेत या अंतरावरती ठेवले, ते जर दोन्हीही धन प्रभार असतील किंवा दोन्हीही ऋण प्रभार असतील, म्हणजेच दोन्हीही चार्ज जे आहेत किंवा प्रभार आहेत ते जर सजातीय असतील, तर त्यांच्यात काय असेल, प्रतिकर्षण बल. ते एकमेकांना दूर ढकलतील, रिपेल इच अदर. बरोबर. मग ते जे ढकलणारा फोर्स आहे, एकमेकांना दूर ढकलणारा जो फोर्स आहे, ते बल किती असतं, 9 गुणिले 10⁹ न्यूटन. यस, कळतंय पॉइंट. बघा या गोष्टी आहेत, याच फॅक्ट्स वरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे विद्युत धारामध्ये, आणि मग तुमचं ते एक काय सिरीज कनेक्शन असेल, एकसर जोडणी, समांतर जोडणी, हा पॉइंट पुढे आहे, मग त्याच्यावरती गेलेला आहे. पण आधी हा पॉइंट कळणं, आपल्याला हे पॉइंट कळणं गरजेचं आहे. का तर आयोगाने जे प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत पहिल्यांदा, ते या बेसिक गोष्टींवरती पहिल्यांदा विचारले आहे, आणि मग तुम्हाला आयोगाने विजेचा दर काढा किंवा विजेचं किती युनिट झाले ते बिल काढा, ह्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारले. ठीक आहे. त्यामुळे हे कन्सेप्ट आधी नीट लक्षात ठेवा आणि मग पुढे बघू. ठीक आहे. मग विद्युत प्रभाराचं SI एकक काय आहे, कुलोम. हे काय आहे, कुलोम. काय आहे, SI एकक कुलोम्ब आहे. म्हणजेच कुलोम्ब म्हणजे काय, एका ठराविक काळासाठी जर एक विद्युत प्रभार एखाद्या वाहकातून वाहत असेल किंवा त्या कालावधीसाठी एखाद्या ह्याच्यातून 1 अँपिअर विद्युत धारा वाहत असेल, तर तो जो चार्ज तयार होतो विद्युत धारेचा, हा जो विद्युत प्रभार तयार होतो तो किती असतो, 1 कुलोम्ब. एकक कालावधीसाठी जर 1 अँपिअर विद्युत धारा आपण वाहू दिली तर तयार होणारा चार्ज किती असतो, 1 कुलोम्ब. लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला, लक्षात ठेवायचा. Q इज इक्वल टू IT. Q इज इक्वल टू IT. I म्हणजे काय, विद्युत धारा आहे, T म्हणजे टाइम आहे, Q म्हणजे चार्ज आहे. यस, Q म्हणजे चार्ज आहे. यस. मग 1 कुलोम्ब म्हणजे काय, 1 कुलोम्ब विद्युत प्रभार म्हणजे 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या प्रभारांमधून जर एका सेकंदासाठी 1 अँपिअर विद्युत धारा आपण प्रवाहित केली, तर त्यामध्ये निर्माण होणारा प्रभार म्हणजेच 1 कुलोम्ब होय. म्हणजेच 1 कुलोम्ब होय. ऑनलाईन जनता कळते, 1 कुलोम्ब होय. यस, कळते का. बघा 1 कुलोम्ब म्हणजे काय, एकक 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या 2 प्रभारांमध्ये जर एका सेकंदासाठी 1 अँपिअर विद्युत धारा आपण प्रवाहित केली, तर त्यांच्यामध्ये निर्माण होणारा जो चार्ज आहे ते किती आहे, 1 कुलोम्ब आहे. बरोबर. मग 1 कुलोम्ब विद्युत प्रभार म्हणजे काय म्हणतो आपण, त्याचं बल किती म्हणतो आपण, 9 × 10⁹ न्यूटन. हे मगाशी आपण सांगितलेलं आहे तेच आहे. 1 कुलोम्ब विद्युत प्रभार, त्यालाच आपण काय म्हणतो, 2 सजातीय विद्युत प्रभारांवरती 1 मीटर अंतरावर ठेवल्यानंतर जे बल तयार होईल एकमेकांना दूर ढकलणारं, ते असेल 9 × 10⁹ न्यूटन. यस. मग बघा, एक धन प्रभार आहे, एक ऋण प्रभार आहे. बरोबर. मग धन प्रभार आणि ऋण प्रभाराची किंमत नेहमी समान असते. त्याची जी किंमत आहे ती नेहमी समान आहे, आणि ती किती असते,
1.6 इंटू 10⁻19 मायनस 19 कुलोम. 1.6 इंटू 10⁻19 कुलोम. जर धन विद्युत प्रभार असेल तर ही व्हॅल्यू असते धन, पॉझिटिव्ह. आणि जर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपल्याला दाखवायचा असेल तर आपण काय लिहितो, त्याच्यावरती वजा चिन्ह देऊन तीच व्हॅल्यू लिहितो. जर वजा चिन्ह असेल तर ते काय आहे, ऋण प्रभार. ऋण प्रभार आपण कधी म्हणतो, इलेक्ट्रॉन, बरोबर. धन प्रभार तेव्हा आपण कधी म्हणतो, पॉझिटिव्ह असेल, धन प्रभार असेल तर त्याला आपण चिन्ह पॉझिटिव्हचं देतो आणि ऋण प्रभार असेल तर त्याला आपण चिन्ह निगेटिव्ह देतो. येते का बघा लक्षात. यस. मग 1 कुलोम विद्युत प्रभार. आता हा इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे ना आपला, हा कशाचा चार्ज आहे, एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे. मग 1 कुलोम विद्युत प्रभार म्हणजे किती असतो, 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन म्हणजेच तुमचा 1 कुलोम विद्युत प्रभार. म्हणजेच 1 कुलोम ही प्रभाराची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या या प्रभाराच्या धन प्रभार किंवा ऋण प्रभारापेक्षा नेहमी कितीतरी पटीनं जास्त असते. का तिथे वजा 19 आहे म्हणजे इकडे शून्य वाढत जाणार आहे, शून्य चालू होणार आहे, 1 चालू होणार नाहीये. आणि इथं प्रभार किती, 1 कुलोमचा 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन. मग आयोग तुम्हाला फसवण्यासाठी या कन्सेप्टवरती क्वेश्चन काय विचारेल, 1 कुलोम प्रभार हा नेहमी 1 इलेक्ट्रॉन प्रभारापेक्षा जास्त असतो किंवा कमी असतो. अशा पद्धतीने आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारेल. काय आहे, 1 कुलोम विद्युत प्रभार हा नेहमी 1 इलेक्ट्रॉनच्या प्रभारापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असतो. एवढं लक्षात ठेवायचं. आयोग आपल्याला प्रश्नाचे कन्सेप्ट मध्ये फिरवेल. हा आपल्याला फक्त आपण काय करतो, वाचताना आपल्याला पाठांतराची सवय असते. स्टॅटिक डेटा सगळा पाठ करणे, फॅक्ट पूर्ण पाठ करून ठेवणे, बरोबर, अशी आपली धारणा असते. तर आपल्याला मार्क मिळतात असं वाटतं. पण आयोगाने काय केलंय, इथं बघा, 1 कुलोम विद्युत प्रभार म्हणजे किती, 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन. हे आपण सगळ्यांनी पाठ केलं आणि आयोगाने नेमकं या व्हॅल्यू मधला डिफरन्स करून क्वेश्चन सेट केला. एक स्टेटमेंट दिलं आपल्याला की 1 कुलोम विद्युत प्रभार हा 1 इलेक्ट्रॉन विद्युत प्रभारापेक्षा नेहमी जास्त असतो किंवा कमी असतो. हे आपल्याला ओळखायचं आहे. विधान सत्य असत्य ओळखा वगैरे त्यामध्ये मल्टीलाईन मध्ये हा पॉईंट जर टाकला तर आपल्याला तो आला पाहिजे. येते लक्षात. मग 1 कुलोम विद्युत प्रभार हा नेहमी इलेक्ट्रॉनच्या किमतीपेक्षा नेहमी जास्त असतो. यस, कळतंय. बघा, प्रभाराचे एकक आपण मगाशी बघितलेलं आहे. प्रभाराचे एकक काय काय आहेत. यस, 1 कुलोम विद्युत प्रभार आपण सांगितलं. 1 कुलोम विद्युत प्रभार म्हणजे काय, एका विशिष्ट बिंदूतून एका सेकंदासाठी जर 1 अँपिअर विद्युतधारा जात असेल तर तयार होणारा विद्युत प्रभार जो आहे तो किती असतो, 1 कुलोम एवढा असतो. 1 कुलोम एवढा असतो. आणि त्याच्या उलट 1 फॅरेडे म्हणजे काय असतं, 1 मोल इलेक्ट्रॉन. मोल ही कन्सेप्ट आपल्याला कुठे बघायची आहे, केमिस्ट्रीमध्ये. आपण युनिट्स मध्ये बघितले, पदार्थाचे प्रमाणाचं याचा एकक काय, मूलभूत एकक आहे मोल, बरोबर. पदार्थाचे प्रमाण मोजताना आपण याचा युनिट काय वापरलेला आहे, मोल. कशासाठी वापरलेला आहे, पदार्थाचे प्रमाण किंवा अणूंची संख्या. ठीक आहे. मग 1 मोल म्हणजे एखाद्या अणूच्या, एखाद्या पदार्थाच्या त्या वस्तुमानामध्ये असणारे एकूण इलेक्ट्रॉनची संख्या, त्याला आपण काय म्हणतो, 1 मोल. मग 1 मोल इलेक्ट्रॉनवर असलेला विद्युत प्रभार म्हणजे काय, तुमचं फॅरेडे. 1 मोल इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार म्हणजे काय आहे, तुमचा फॅरेडे आहे. ठीक आहे. 1 मोल इलेक्ट्रॉनवरील तुमचा विद्युत प्रभार जो आहे त्याला म्हणायचं आपण 1 फॅरेडे. मग 1 मोल विद्युत प्रभारावरती किती आहे, आता 1 फॅरेडे बरोबर तुमचं 96,500 कसं आलं ते बघायचं, बरोबर.
एक मोल इलेक्ट्रॉनचा प्रभार किती आहे? 1 पॉइंट. इलेक्ट्रॉनचा प्रभार किती आहे आपला? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ठीक आहे. आणि ही जी संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲव्होगॅड्रोज नंबर. काय म्हणतो? ॲव्होगॅड्रोज नंबर. कोणत्याही संख्या मोल मध्ये मोजताना त्यात असणाऱ्या अणूंची संख्या नेहमी ही एक मोल म्हणजे ही व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. 6.022 इंटू 10⁻23. केमिस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा आपण हे बघणार आहोत. केमिस्ट्रीमध्ये पुन्हा आपण हा पॉइंट बघणार आहोत, पण लक्षात राहू दे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा प्रभार किती आहे? एक इलेक्ट्रॉनचा प्रभार 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम आहे. बरोबर. आणि एकूण संख्या एक मोल प्रभारामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 6.022 इंटू 10⁻23. त्याला आपण काय म्हणतो? ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर. येते का लक्षात सगळ्यांना? यस. ऑनलाईन जनता कळतंय? पॉइंट कळतात का? यस. पटपट बोलत चला. टू वे कम्युनिकेशन जेवढं असेल ना तेवढं मला तुम्हाला कळते का नाही हे जेवढं तुम्ही मला सांगाल तेवढं आपल्याला यात काय काय अजून डीप मध्ये जायचं आहे, किती डीप मध्ये घेऊन जायचं आहे ते कळेल. यस. तुम्हाला जर कळालं नसेल तर आपल्याला अजून एकदा रिपीट करून सांगता येईल, पण ऍटलीस्ट ते सांगा. तिथं कळू दे मला की तुम्ही काय करताय. मी ऑनलाईन तुम्हाला विचारतोय का तर मी तुमचे कमेंट बघू शकतोय म्हणून तुम्हाला विचार. येस. तुम्हाला जर कळत असेल तर लगेच सांगा कळतंय सर म्हणून. ठीक आहे. एक मोल वरती असणारा इलेक्ट्रॉनवरील विद्युत प्रभार. बरोबर आहे. एक मोल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे सांगितले आपण. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 6.022 इंटू 10⁻23 एवढे इलेक्ट्रॉन एक मोल मध्ये असतात. आणि एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो? 1.6 इंटू 10⁻⁻90. मग यांचा जर गुणाकार केला तर त्याची व्हॅल्यू किती येते? 96,473 कुलोम पर मोल. बरोबर. वाचून झाल्यावर अजून कळेल थोडं. यस 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 यस. नक्की नक्की. कधी वाचायचं मी तुम्हाला सांगतो. लेक्चर झालं की एक 15-20 मिनिटाचा ब्रेक घ्या तुम्ही आणि पुन्हा लगेच चॅप्टर वाचा. तुमच्या डोक्यात असं फिट बसेल पूर्ण मटेरियल. ठीक आहे. त्याचा खूप इफेक्ट होईल तुम्हाला मार्क्स इम्प्रूव्ह करण्यात तुमचे. बरोबर. सायन्स जे तुम्हाला अवघड वाटते, जे सायन्स तुम्हाला अवघड वाटते ते सोपं एकदम वाटेल. आणि जे सायन्स मध्ये मार्क्स मिळवायचेत ना त्याचा कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होईल. लेक्चर झाल्यानंतर एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घेऊन लगेच तुम्ही तो चॅप्टर वाचून घ्या. तुम्हाला खूप फायदा होईल. येस. करेक्ट आहे. करेक्ट आहे. मिस्टर सिद्धू. येस. सिद्धू करेक्ट आहे तुमचा. एकदा तुम्ही चॅप्टर वाचलात की तुम्हाला अजून कळेल. येस. बघा मग याला ऍव्हरेज फिगर पूर्ण राऊंड फिगर करून किती केलं आहे? 96,500 कुलोम पर मोल. कुलोम पर मोल. आणि यालाच आपण काय म्हणतो? 1 फॅरेडे. मगाच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं 1 फॅरेडे बरोबर काय आहे? 96,500 कुलोम. बरोबर. कुलोम. फॅरेडे काय आहे? सगळ्यात मोठं एकक. बरोबर. विद्युत प्रभार मोजण्याचं सगळ्यात मोठं एकक. सर्वात लहान एकक कोणतं आहे? फ्रँकलिन. आणि एसआ एकक काय आहे विद्युत प्रभाराचं? कुलोम. एवढं बघितलं आपण. बरोबर. कुलोम हे बघितलेलं आहे का? आहे. मग विद्युत क्षेत्र म्हणजे काय? विद्युत क्षेत्र. एकदा विद्युत प्रभार तयार झाला, एखादा विद्युत प्रभार तयार झाला त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम जेवढाही बाजूच्या परिसरापर्यंत आहे, जेवढ्या पण एरियामध्ये त्याचा प्रभाव आहे त्या क्षेत्राला म्हणायचं विद्युत क्षेत्र. समजा हा इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. याचा प्रभाव हा एवढा पडतोय. एवढ्या अंतरापर्यंत त्याचा प्रभाव पडतो. यस. मग हे जे अंतर आहे याला म्हणायचं, हे जेवढं पण अंतर आहे याला आपण काय म्हणायचं? विद्युत क्षेत्र. त्याला आपण काय म्हणतो? विद्युत क्षेत्र. येते का लक्षात? मग हा विद्युत प्रभार कशामुळे असेल? विद्युत क्षेत्र कशामुळे तयार होईल? एखाद्या
एखाद्या किंवा त्या प्रभाराच्या समूहामुळं किंवा एकापेक्षा जास्त प्रभार एका ठिकाणी असतील, ठीक आहे, एक चार्ज किंवा त्याच्यापेक्षा जास्त मल्टिपल चार्जेस जर एका ठिकाणी असतील तर त्याच्यामुळं जिथपर्यंत त्याचा प्रभाव जाणवेल तेवढ्या पूर्ण क्षेत्राला, तेवढ्या एरियाला आपण काय म्हणतो, विद्युत क्षेत्र, इलेक्ट्रिक फील्ड असं आपण त्याला म्हणतो. येते का लक्षात? मग ठीक आहे, एक समान विद्युत क्षेत्र म्हणजे काय? एक समान विद्युत क्षेत्र, एक समान विद्युत क्षेत्र म्हणजे ज्या विद्युत क्षेत्राचे परिमाण म्हणजे काय? परिमाण म्हणजे मॅग्निट्यूड, ज्याच्यात आपण ते मोजतो ते, त्या विद्युत क्षेत्राचं परिमाण आणि दिशा सर्व बिंदूंजवळ जेव्हा सारखेच असतात, एखाद्या बिंदूंजवळ त्या प्रभारातल्या पूर्ण ह्याचं परिमाण म्हणजे मॅग्निट्यूड आणि त्या विद्युत प्रभाराची दिशा नेहमी समान असते, सारखीच असते, त्याला म्हणायचं एक समान विद्युत क्षेत्र. एक समान. आणि नैक समान म्हणजे काय? जेव्हा त्याची परिमाण आणि दिशा सर्व बिंदूंजवळ सारखे नसतात, सर्व बिंदूंजवळ सारखे नसतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? नैक समान विद्युत क्षेत्र. त्याला आपण काय म्हणतो? नैक समान विद्युत क्षेत्र. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो नैक समान विद्युत क्षेत्र. कळतंय? यस. मग एसआय एकक काय आहे विद्युत क्षेत्राचं? एसआय एकक, एसआय एकक आहे व्होल्ट पर मीटर. आता हे का आहे असं व्होल्ट पर मीटर? बघा, विद्युत क्षेत्राचं एकक म्हणजे व्होल्ट पर मीटर का आहे? विद्युत क्षेत्र आपण कशाला म्हटलेलं आहे? चार्ज. चार्जचं एसआय एकक काय आहे? व्होल्ट. बरोबर, कुलोम्ब व्होल्ट. आपण एक चार्ज म्हणतो त्याला व्होल्ट म्हणतो. बरोबर. आणि त्या अंतरावरती विद्युत क्षेत्र असणार आहे. बरोबर, अंतर. मग अंतराचं एकक काय आहे? मीटर. यस. मग त्यामुळे त्याला आपण एसआय एकक काय म्हणलंय? व्होल्ट पर मीटर किंवा न्यूटन पर कुलोम्ब असं म्हणलेलं आहे. न्यूटन पर कुलोम्ब असं त्याला आपण म्हटलेलं आहे. हा तुमचा पीवायक्यू आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सरळ सेवेचा असतो. येस, एक्सपेक्टेड क्वेश्चन तो तुमचा सरळ सेवा आणि याचा असतो. येते का लक्षात सगळं? यस. ऑनलाईन जनता, सिद्धू आहे, निखिल आहे, युव्ही आहे, शुभम आलेला आहे आता. यस, शुभम आलेला आहे. यस, आज थोडे नवीन लोक पण दिसत आहेत. बरोबर, नेहमीपेक्षा. यस, कळतंय? बघा, आता इथं तुम्हाला इथं अधिकचं चिन्ह पाहिजे बरं काही. हा, मग गॉसचा नियम, गॉसचा नियम काय सांगतो तुम्हाला? गॉसचा नियम विद्युत क्षेत्राशी निगडित आहे. विद्युत क्षेत्र म्हणजे काय हे गॉसचा नियम तुम्हाला सांगतो. विद्युत क्षेत्र आणि बल, बरोबर, विद्युत क्षेत्र, विद्युत प्रभार आणि बल यांचा परस्पर संबंध दर्शविणारा जो नियम आहे त्याला आपण म्हणतो गॉसचा नियम. कशाचा परस्पर संबंध? विद्युत क्षेत्राचा, खास करून विद्युत प्रभाराशी असणारा संबंध आणि बलाशी असणारा संबंध दाखवण्यासाठी गॉसचा नियम वापरला जातो. मग तो काय सांगतो? एकक ह्याच्या प्रभारामुळे, एकक प्रभारामुळे निर्माण होणारे बल जे काही होईल त्याचं गुणोत्तर म्हणजे तयार होणारी विद्युत क्षेत्राची व्हॅल्यू असते. जे काही विद्युत क्षेत्र तयार होतं ते कशामुळे तयार होतं? तर जे काही बल आहे, विद्युत प्रभारामुळे तयार होणारं बल जे आहे ते एकक विद्युत प्रभारामुळे झालेलं असतं. यांचं गुणोत्तर म्हणजे ते विद्युत क्षेत्र असतं. यस, गुणोत्तर म्हणजेच विद्युत क्षेत्र असतं. म्हणजे काय? बल भागिले विद्युत प्रभार, बल भागिले एकूण तयार झालेलं बल आणि त्याच्यावरती असणारा विद्युत प्रभार यांचं गुणोत्तर म्हणजे एकूण विद्युत क्षेत्राची क्षमता असते. ते विद्युत क्षेत्र म्हणजे तुमचं तयार होणारं विद्युत क्षेत्र आहे. यालाच आपण काय म्हणतो? गॉसचा नियम. आता गॉसचा नियम, आता इथं आयोग प्रश्न काय विचारेल? गॉसचा नियम खालीलपैकी काय दर्शविते? मग खाली ऑप्शन असेल विद्युत क्षेत्र आणि विद्युत प्रभार यांचा संबंध, विद्युत क्षेत्र आणि विद्युत धारा किंवा अजून चुंबकीय क्षेत्र वगैरे असं काहीतरी सांगेल.
किंवा दोन गोष्टींचा काहीतरी अजून संबंध, बल आणि अंतर, किंवा काय त्याला म्हणतात, किंवा यापैकी नाही, असे तुम्हाला ऑप्शन्स दिला आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, गॉसचा नियम काय दर्शवतो, विद्युत प्रभार आणि विद्युत क्षेत्र खास करून यांचा संबंध दर्शवण्याचं काम गॉसचा नियम करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आयोग सध्या असे क्वेश्चन विचारते बरं का, जे तुमच्या वाचनात शक्यतो येत नाहीत किंवा वाचता वाचता तुम्ही स्किप केलं असतं. येस येस, E इज इक्वल टू एफ बाय क्यू. एफ बाय क्यू. त्यामुळं अशा गोष्टी लक्षात ठेवा. हा मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये टाका गॉसचा नियम. ठीक आहे, वाचायचं आहे गॉसचा नियम काय आहे. इव्हन येऊन पण गेलेला आहे त्याच्यावरती क्वेश्चन एक गॉसच्या नियमवरती. त्यामुळं त्या गोष्टी लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नीट अभ्यास केलात, स्लाइड्स नीट बघितल्या ना, तुम्ही ज्या दिवशी पेपर द्याल ना त्या दिवशी तुम्हाला मी दिसेन तिथं पेपरमध्ये. तुम्ही नक्की मला आठवाल पेपरमध्ये की सरांनी हे घेतलेलं होतं बरोबर. गॅरंटी आहे तेवढी मला. फक्त तुम्ही नीट अभ्यास करा, नीट स्लाइड बघा, तुम्हाला व्यवस्थित मार्क्स पडतील म्हणजे पडतील. ठीक आहे, त्यामुळे अभ्यासावरती व्यवस्थित फोकस ठेवा. कारण आपल्या समोर आता भरपूर कॉम्पिटिशन वाढणार आहे, भरपूर जागा येणार आहेत. त्यामुळे भरपूर मुलं खूप खतरनाक तयारीला लागले आणि त्या तयारीमध्ये आपल्याला उतरायचं असेल, कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर त्या पद्धतीने अभ्यास करणं पण गरजेचं आहे. म्हणून अभ्यास व्यवस्थित करा. यस, नेक्स्ट आता मेन आलेलं आहे विद्युत धारा कशाला म्हणायचं. बरोबर आहे का, विद्युत धारा आपण कशाला म्हणतो. यस, बघा आपण विद्युत क्षेत्र म्हणजे काय बघितलेलं आहे. बरोबर, विद्युत क्षेत्र काय बघितलेलं आहे. त्या विद्युत क्षेत्रामध्ये एकक कालावधीमध्ये विद्युत प्रभार जो वाहतो त्याला आपण काय म्हणतो, विद्युत धारा. यस, एखाद्या विद्युत क्षेत्रामध्ये एकक कालावधीमध्ये जो विद्युत प्रभार वाहतो, ज्या गतीनं किंवा ज्या मॅग्निट्यूड मध्ये, त्याला आपण म्हणतो विद्युत धारा. मग विद्युत धारा बरोबर सूत्र काय असेल, विद्युत प्रभार भागिले काळ. बरोबर, विद्युत धारा म्हणजे काय असेल सूत्र, इथं आहे बघा. विद्युत धारा म्हणजे काय आहे, विद्युत प्रभार भागिले काळ. बरोबर, विद्युत प्रभार म्हणजे काय आहे, Q. काळ म्हणजे काय आहे, T. बरोबर आहे. मग हाच फॉर्म्युला आपण मगाशी बघितलाय का, Q इज इक्वल टू IT. हा बघितलाय का आपण, विद्युत प्रभाराची व्याख्या सांगितला त्यावेळी Q इज इक्वल टू IT बघितलं. बरोबर, त्याच्यावरूनच हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. हे I इथं असेल. बरोबर, Q बाय T फक्त इकडे आलेला आहे. म्हणजेच एखाद्या विद्युत क्षेत्रातून एकक कालावधीसाठी जर एखादा विद्युत प्रभार प्रवाहित होत असेल किंवा वाहत असेल तर त्याला आपण म्हणतो विद्युत धारा. त्याला काय म्हणतो आपण, विद्युत धारा असं म्हणतो. मग विद्युत धारेचं SI एकक काय आहे, विद्युत धारेचं SI एकक एम्पियर आहे. एम्पियर. बरोबर, एम्पियर हे विद्युत धारेचं SI एकक आहे. मग एक एम्पियर म्हणजे काय, एक एम्पियर म्हणजे काय असेल, एकक कालावधीमध्ये किंवा एका सेकंदामध्ये जर 1 कुलॉम विद्युत प्रभार जर वाहत असेल विद्युत क्षेत्रातून, एका सेकंदामध्ये जर 1 कुलॉम विद्युत प्रभार वाहत असेल तर त्या वाहणाऱ्या प्रभाराला एकूण किती म्हणतात, 1 एम्पियर विद्युत धारा असं म्हटलं जातं. 1 एम्पियर विद्युत धारा येतं लक्षात. त्याला आपण काय म्हणतो, 1 एम्पियर विद्युत धारा असं म्हणतो. बघा, मग ही कन्सेप्ट आहेत बेसिक, इथपर्यंत लक्षात ठेवा. आता आयोग तुम्हाला या 2 गोष्टी विचारत नाही, तरी पण आपल्याला सांगायचंय का, समजून सांगणार आहे आपण का, तर परीक्षेमध्ये हे जर कळलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला येतात. त्यामुळे ते आपल्याला सांगणं भाग आहे. ठीक आहे, विद्युत विभव, विद्युत विभव, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय, आपण म्हणतो ह्याच्यात खूप पोटेन्शियल आहे,
याच्यात खूप पोटेन्शियल आहे, हा काहीतरी करेल. मग पोटेन्शियल म्हणजे काय? क्षमता. काय आहे? पोटेन्शियल म्हणजे क्षमता आहे. बरोबर? क्षमता. पोटेन्शियल म्हणजे काय? क्षमता. एखाद्या बॅटरीला काय असतं? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. बरोबर आहे का? येते का लक्षात? मग हे काय आहेत? इलेक्ट्रोड्स आहेत. बॅटरीमध्ये काय असतात? इलेक्ट्रोड्स असतात. बरोबर आहे ना? मग त्या इलेक्ट्रोड्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्यामध्ये असणारी विद्युत पातळीचा फरक जो आहे त्याला आपण काय म्हणतो? विद्युत विभव, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतो. दोन इलेक्ट्रोड मध्ये असणारी विद्युत पातळी, एखाद्या बॅटरीच्या दोन इलेक्ट्रोड मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड जे आहेत त्या दोन इलेक्ट्रोड मध्ये असणारी जी विद्युत विभवची पातळी आहे किंवा त्याची जी पातळी आहे प्रभाराची त्याला म्हणतात विद्युत विभव. एम्पियर. यस, एम्पियर तुम्ही कसं दाखवता? ए ने दाखवता. बरोबर? दोन इलेक्ट्रोड मध्ये असणारी विद्युत पातळी म्हणजे विद्युत विभव. दोन इलेक्ट्रोड मध्ये असणारी विद्युत पातळी म्हणजेच आपण काय म्हणतो? त्याला विद्युत विभव असे म्हणतो. येते का लक्षात? बघा, हा पॉइंट नीट समजून घ्या बरं का. विद्युत विभव, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण म्हणतो. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? विभवांतर. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? विभवांतर. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? दोन ह्याच्यात असणारी विद्युत पातळी आणि त्या इलेक्ट्रोड आणि काय म्हणतात दोन इलेक्ट्रोड जे आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड यांच्या विद्युत पातळीत म्हणजे इकडे एक चार्ज आहे तो काहीतरी असेल, इकडे चार्ज असेल तो काहीतरी असेल, त्या दोन्हीही इलेक्ट्रोडच्या पातळीमध्ये असणारा फरक म्हणजे काय म्हणतो आपण? विभवांतर असे म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. दोन इलेक्ट्रोडच्या विद्युत पातळीमधील असणारा फरक. दोन इलेक्ट्रोड कोणते? बॅटरीमध्ये असणारे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड. त्या दोन इलेक्ट्रोडच्या विद्युत पातळीमध्ये जो काही फरक आहे त्याला आपण म्हणतो विभवांतर. त्याला आपण म्हणतो विभवांतर. एवढं लक्षात ठेवा. येते का लक्षात इथपर्यंत? हे दोन कन्सेप्ट नीट लक्षात आले पाहिजेत. तुम्हाला जर हे नीट कळालं तर पुढे प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला खूप सोपं जाईल. कळतं इथपर्यंत? नेक्स्ट बघा, व्होल्ट म्हणजे काय ते बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे? व्होल्ट. व्होल्ट काय आहे सांगा बरं? व्होल्ट काय आहे? विभवांतराचे एसआय एकक. इथे दिले बघा, विभवांतराचे एसआय एकक काय आहे? व्होल्ट आहे. विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स आपण ज्याला आता म्हटलेला आहे विभवांतराला. बरोबर? विभवांतर म्हणजे काय? विद्युत घटाच्या दोन इलेक्ट्रोड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या पातळीच्या फरकाला आपण पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर असे म्हणतो. आणि विभवांतराचं एसआय एकक काय आहे? व्होल्ट आहे. आणि हा तुमचा पीवायक्यू आहे. काय आहे? पीवायक्यू आहे. येते का लक्षात? बघा. येस, लक्षात येते का इथेपर्यंत?
बघा, मग व्होल्ट म्हणजे काय? बघा, व्होल्ट म्हणजे काय असेल? जर 1 कुलोम विद्युत प्रभार, 1 कुलोम विद्युत प्रभार वाहकातून वाहताना, काय म्हणतोय, 1 कुलोम विद्युत प्रभार, चार्ज आहे ना, चार्जचं एकक काय आहे? विद्युत प्रभाराचा एकक कुलोम आहे. मग 1 कुलोम विद्युत प्रभार वाहकातून वाहताना जर 1 जूल कार्य घडत असेल, काय, 1 जूल कार्य घडत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? 1 विभवांतर, 1 व्होल्ट एवढा आपण विभवांतर आहे असं म्हणतो. कळलं? एकक कालावधीमध्ये जर 1 कुलोम विद्युत प्रभारामुळे जर 1 जूल कार्य घडत असेल, तर त्याला आपण म्हणतो 1 व्होल्ट विभवांतर आहे. त्याच्या लक्षात? प्रभाराचं एकक काय आहे? कुलोम, कार्याचे एकक जूल, येतं का लक्षात? यस. आणि विभवांतराचं याचा एकक काय आहे मग? व्होल्ट. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? V इज टू W/Q. ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत बरं का, प्रॉब्लेम विचारलेले आहेत, इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम विचारले. आयोगाला जर पेपर टफ करायचा असेल तर आयोग काय करतं? इलेक्ट्रिसिटी किंवा हिट चॅप्टर घेतं, उष्णता किंवा हे, आणि त्याच्यावरती डायरेक्ट प्रॉब्लेम टाकतं. जर आयोगाला टफ, कारण आयोगाला माहिती आहे पोरांना कन्सेप्ट माहित नसतात, निम्म्याच्या वर 80% पोरं काय करतात? 80% स्टुडंट्स काय करतात? आपले 80% स्टुडंट्स फक्त पाठांतरावरती भर देतात. आयोगाला हे माहित असते, पाठांतरावरती भर देतात. त्यामुळे आयोगाला माहिती आहे की मुलं प्रॉब्लेम आला की, काय मुलं असे आहेत की प्रॉब्लेम आला की बघत पण आहेत त्या क्वेश्चनकडे, हा, प्रॉब्लेम सोडून देतात डायरेक्ट. का तर हे कन्सेप्टच लक्षात नसतात, माहितच नाहीत ना कन्सेप्ट, त्यामुळे ते काय करतात? प्रॉब्लेम डायरेक्ट सोडून देतात. आपल्याला सोडायचे का प्रॉब्लेम नाही, आणि तिथंच मेरिट बरोबर चेंज होतो. तुम्ही म्हणून कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर समजून घ्यायचं की तुम्ही प्रॉब्लेम सुद्धा तेवढ्याच ताकदीनं सोडवता. आणि प्रॉब्लेम खूप सोपे असतात. प्रॉब्लेम का असतात? खूप सोपे. सगळं फिजिक्स झालं की आपण त्याचे आपण प्रॉब्लेम्स घेऊयात, एक लेक्चर प्रॉब्लेमचं घेऊयात पाहता, ठीक आहे? सायन्स झालं शिकून सगळं. त्यामुळं, कारण कसं आहे, लेक्चरची मर्यादा आहे आपल्याकडे पण, त्यामुळं तेवढ्या याच्यात आधी सगळे चॅप्टर संपूयात. सगळे चॅप्टर आपले संपले, सायन्सचे सगळे चॅप्टर संपले की मग फिजिक्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे विचारले जातात, किंवा केमिस्ट्रीचे प्रसामान्यता काढा वगैरे जे प्रॉब्लेम विचारले जातात, ते प्रॉब्लेम ही आपण एक लेक्चर मध्ये कव्हर करता आले तर करून घेऊ, ठीक आहे? त्याच्या लक्षात. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा. तुम्हाला प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, कशी उत्तरं काढायची आहेत, प्रॉब्लेम सोपा कसा बनवायचा, दिलेला प्रॉब्लेम जो आहे फिजिक्सचा तो सोपा कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्याला कितीही प्रॉब्लेम मोठा दिला तर तो सोपा कसा आहे हे पण तुम्हाला मी समजावून सांगेन. यस. मग विभवांतर म्हणजे काय? जर 1 कुलोम प्रभारामुळे, जर 1 कुलोम प्रभारामुळे 1 जूल कार्य घडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 1 व्होल्ट विभवांतर एवढा असं आपण म्हणतो. 1 व्होल्ट विभवांतर आहे असं आपण म्हणतो. येते का लक्षात? यस. कळते का बघा? कळते का बघा? आणि आता जो पॉइंट घेईन मी तो या वर्षी एक्सपेक्टेड मध्ये असेल, क्रिचॉफ्सचे नियम. ठीक आहे, क्रिचॉफ्सचे नियम हा नीट लक्षात ठेवायचा पॉइंट. मी समजावून सांगणार आहे काय आहे काय नाही, फक्त तुम्ही नीट समजून घेणं महत्वाचं आहे. क्रिचॉफ्सचे नियम काय आहेत, ठीक आहे? इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना? जर इथपर्यंत कळालं असेल तर इथं तुम्हाला मी जे सांगणार आहे ते कळेल. त्यामुळे इथपर्यंत कळालेलं आहे का? यस. ऑनलाईन जनता पटपट सांगा, तुम्हाला इथपर्यंत कळालेलं आहे का? यस, पटपट सांगा थोडस. आशिष कोण आहे? 22-065. शुभम, सिद्धू, मंजुषा, युवी. कळते का तुम्हाला इथपर्यंत? येस.
नेक्स्ट क्रिचॉफ्सचा पहिला नियम. आता इथं नीट लक्षात ठेवायचं बरं का. क्रिचॉफ्सचा पहिला नियम आयोग विचारेल, किंवा करंट लॉ म्हणून विचारेल, किंवा जंक्शन लॉ, इथं सी आहे हा, ई झाले चुकून, जंक्शन लॉ म्हणून विचारेल. त्यामुळे तिन्ही नावं लक्षात ठेवायची. यस, ओके, थँक्यू फॉर द रिप्लाय. क्रिचॉफ्सचा पहिला नियम, त्यालाच आपण काय म्हणतो, करंट लॉ, त्यालाच आपण काय म्हणतो, जंक्शन लॉ असं म्हणतो. करंट लॉ किंवा जंक्शन लॉ असं म्हणतो. कशाला? क्रिचॉफ्सचा पहिला नियम जो आहे त्याला आपण. आता जंक्शन लॉ का म्हटलेला आहे? जंक्शन लॉ का म्हटलेला आहे तर या बिंदूवरती, आता ही डायग्राम नीट दिसते का बघा, ही डायग्राम नीट दिसते का, ज्याला मी चौकोन केलेला आहे लाल मध्ये, ही डायग्राम नीट दिसते सगळ्यांना? यस, सगळ्यांना कळते, दिसते डायग्राम नीट. मग बघा, हा जो पॉइंट आहे, हा जो मी लाल लाल करून ठेवलेला आहे जास्त, हा, या पॉइंट मध्ये इथून काही विद्युतधारा आत येते पॉइंट कडं, बरोबर आहे, आणि या पॉइंट मधनं इकडच्या दोन विद्युतधारा बाहेर जात आहेत. दिसतंय का? यस, बघा, इथून विद्युतधारा या पॉइंट कडे येत आहेत आणि इथं विद्युतधारा बाहेर जात. दिसतंय? यस, म्हणजेच या पॉइंट वरती विद्युतधारा जी इकडून येणार आहे आणि जी बाहेर जाणार आहे ती विभागली गेलेली आहे. बरोबर आहे का? विभागली गेलेली आहे, तिथं डिफरन्शिएट झालेली आहे. जिथं विद्युतधारा विभागलेली आहे ज्या पॉइंटला, त्याला म्हणायचं नोड किंवा जंक्शन. काय म्हणायचं त्याला? जंक्शन. मी जंक्शन म्हणजे काय ते सांगतो आधी. यस, कळतंय? आशिष, मंजुषा, सिद्धू, कळतंय पॉइंट? बेसिक. बघा, जंक्शन काय आहे हे जर तुम्हाला कळलं, हा अख्खा रूल पाठ करायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला, तुम्ही फक्त डायग्राम लक्षात ठेवायचे. आणि आयोग जर विचारलं तर आयोग कुठं विचारेल क्वेश्चन? याच लॉ वरती विचार, पहिल्या नियमावर. कारण हा एक्सप्लेन करायला अवघड आहे थोडासा, किंवा इथलं थोडीशी बाजू किचकट आहे. त्यामुळे आयोग काय करेल, तुम्हाला प्रश्न विचारताना इथंच विचारेल. क्रिचॉफ्सचा पहिला नियम, करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. तुम्हाला जर जंक्शन काय कळालं तर तुम्हाला हा रूल अख्खाच्या अख्खा डोक्यात बसतो, तुम्हाला पाठ करायची गरज नाही. जंक्शन मध्ये काय होतं? विद्युतधारा विभागली जाते. येतं लक्षात? या पॉइंटला इथून जी विद्युतधारा येते ती या दोन विद्युतधारांमध्ये विभागली जाते. कळतंय का? कळलं? डायग्राम काढून घ्या समजण्यासाठी, पाहिजे असेल समजायचं असेल लगेच. रूल पाठ करण्यापेक्षा डायग्राम लक्षात ठेवायची. कधी पण आपली मेमरी आपल्या पिक्चर इमेजला खूप लवकर रिॲक्ट करते, खूप लवकर आपल्याला दिसतं किंवा लक्षात राहतं. का तर आपली बुद्धी काम करताना कशात करते? पिक्चर मेमरीमध्ये. तुम्हाला घोडा म्हणल्यानंतर काय दिसतं? घोडा दिसतो. घोडा असं लिहिलेलं दिसतं का? नाही. का तर आपली बुद्धी पिक्चराइज मेमरीमध्ये जास्त वर्क करते. त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा, मग आता काय आहे? कोणत्याही जंक्शन मध्ये असणारी विद्युतधारा, कोणत्याही जंक्शन मध्ये असणाऱ्या विद्युत धारेची बेरीज, काय म्हणतोय नीट आहे का? कोणत्या, हाच लॉ आहे ऍक्च्युली, जे आता स्टेटमेंट सांगतोय तोच तुमचा नियम आहे. या जंक्शन मध्ये येणाऱ्या कोणत्याही विद्युतधारांची बेरीज ही नेहमी शून्य असते. नेहमी काय असते? शून्य असते. I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू I4 प्लस I5. बघा, मी काय सांगतोय, लिहिताना मी कसं लिहिलंय? इज इक्वल टू इथं लिहिलेलं आहे, बरोबर चिन्ह इथं लिहिलेलं आहे, 1 2 3 इथं लिहिलेले आहेत, 4 आणि 5 इकडे लिहिले आहेत. ही विद्युतधारा 1 आहे, बरोबर. I2 म्हणजे ही विद्युतधारा 2 आहे आणि I3 म्हणजे ही विद्युतधारा 3 आहे. ठीक आहे, या तिन्ही मी या बाजूला लिहिलेल्या आहेत. का तर या तिन्ही विद्युतधारा या जंक्शन कडे येत आहेत, जंक्शनच्या दिशेने येत आहे.
म्हणून त्या एका बाजूला बेरजेमध्ये लिहिलेल्या आहेत. येस. आणि I4 आणि I5 काय करत आहेत, जंक्शन मधून बाहेर पडत आहेत, म्हणजे जंक्शनच्या विरुद्ध दिशेने जात आहेत, म्हणून त्या दोन विद्युतधारा इकडे लिहिलेल्या आहेत. येतं लक्षात. म्हणजेच आता यात रूल काय आहे, जंक्शनच्या दिशेने येणारी विद्युतधारा, बघा जंक्शनच्या दिशेने येणारी विद्युतधारा ही नेहमी धन पॉझिटिव्ह मानली जाते. धन मानली जाते म्हणजेच पॉझिटिव्ह मानली जाते. म्हणजेच I1, I2, I3 या कुठे येतात, जंक्शन कडे येत आहेत, बरोबर. म्हणून त्या काय असतील, पॉझिटिव्ह मानल्या जातील. येस. मग मी इथे लिहू का असं, I1 प्लस I2 प्लस I3 वजा ज्या विद्युतधारा जंक्शन पासून बाहेर किंवा विरुद्ध दिशेला जातात, जंक्शन पासून लांब जातात, त्या नेहमी ऋण मानल्या जातात, निगेटिव्ह मानल्या जातात. मग याला असं लिहू का, वजा I4 वजा I5 बरोबर 0. आलं का तुमचं हे स्टेटमेंट. जंक्शन मध्ये असणारी विद्युतधारा नेहमी बेरीज, जंक्शन मध्ये असणाऱ्या विद्युतधारेची बेरीज नेहमी 0 असते. का तर जेवढी विद्युतधारा I1, I2, I3 ही जी विद्युतधारा तिथं येते, तेवढीच विद्युतधारा I4 आणि I5 च्या स्वरूपात बाहेर पडते. म्हणजेच या जंक्शनवर या एकूण जोपर्यंत इथून बाहेर पडणार नाही विद्युतधारा, तोपर्यंत तिथं आलेल्या विद्युतधारेचं काय केलं जाईल, संवर्धन, कन्झर्वेशन केलं जाईल, संवर्धन केलं जाईल, साठवून ठेवलं जाईल ना. ज्यावेळी I4, I5 बाहेर पडतील तेव्हाच ती विद्युतधारा बाहेर निघेल ना. म्हणजे जंक्शनवरती विद्युतधारेचं संवर्धन केले जाते. जंक्शनवरती विद्युतधारेचं संवर्धन केले जाते. बघा मी काय काय सांगितलं, जंक्शनच्या दिशेनं येणाऱ्या विद्युतधारा धन मानल्या जातात, म्हणजे पॉझिटिव्ह मानल्या जातात. जंक्शन पासून लांब जाणाऱ्या विद्युतधारा किंवा जंक्शन पासून बाहेर जाणाऱ्या विद्युतधारा या ऋण मानल्या जातात, म्हणजे निगेटिव्ह मानल्या जातात. या जंक्शनवरती विद्युतधारेचं संवर्धन केलं जात. येते लक्षात. त्यामुळं या जंक्शन मधून एकत्र येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या विद्युतधारा यांची बेरीज नेहमी 0 असते. कळतोय पॉइंट. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, फक्त ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे. 2-3 विद्युतधारा आत येत आहेत, 2 विद्युतधारा बाहेर जात आहेत, त्यांची बेरीज 0 आहे. त्याला आपण काय म्हणतो, क्रिचॉफ्सचा पहिला नियम, क्रिचॉफ्सचा करंट लॉ, क्रिचॉफ्सचा जंक्शन लॉ. येतं का लक्षात. करंट लॉ आणि जंक्शन लॉ ही 2 नावं नीट लक्षात ठेवायची. आपण पाठ करताना काय सवय लावलेली असते माहिती का आपल्याला, कंसातलं वाचायचं नाही. आपण पाठ काय करतो, जे पहिल्यांदा आहेत तेच, आणि आयोग नेमकं कंसातला पॉइंट उचलतो, प्रश्न विचारतात. तुम्ही पेपर काढून बघा, आयोग नेमकं काय करतं, जे कंसात दिले तेच बरोबर उचलतं क्वेश्चन विचार. मग आपल्याला जंक्शन लॉ म्हणजे काय वाटतं, कुठून तर बाहेरून क्वेश्चन आलाय, आपण वाचलेलंच नाहीये, कंसातलं सोडूनच दिले, कंस वाचायचं नाही हे आपल्याला जन्मजात सांगितलेलं असतं. त्यामुळे आपण पाठांतर करताना काय केलं असतं, फक्त जे बाहेर आहे कंसाच्या तेवढंच वाचलं असतं किंवा पाठ केलं असतं. येतं का लक्षात. कळतोय पॉइंट इथपर्यंत. त्यामुळं हे नीट लक्षात ठेवा. क्रिचॉफ्सचा पहिला नियम म्हणजेच काय आहे, करंट लॉ आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, जंक्शन लॉ आहे. कळतोय का पॉइंट सगळ्यांना. हा कळालाय का, सोपा आहे की नाही बघा बरं. आपण इलेक्ट्रिसिटी खूप अवघड आहे म्हणतो, सायन्स खूप सोपं आहे समजलं तर. त्यामुळे कन्सेप्ट समजून घ्या, काय आहे तसं पाठ करायचं नाही. हे जर पाठ केलं तर कधी परीक्षेत लक्षात राहत नाही, मग म्हणतो आपण सायन्स खूप अवघड झालं. अवघड बिघड काय जात नाही, आपण कन्सेप्ट समजून घ्यायचे. तुम्हाला सायन्सला मार्क पाहिजेत, फिजिक्स केमिस्ट्रीला, तर तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाले की सायन्स मग तुमच्या हातातला खेळ. कळतंय, वाटतंय सोपं जरा सायन्स. येस. ऑनलाईन जनता, युवी, आशिष, मंजुषा, शुभम, सिद्धू,
वाटतंय का सोपं तुम्हाला? आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या, काय कन्सेप्ट आहेत. बघा परत एकदा नीट सांगतोय. क्रिचॉफ्सचा पहिला नियम त्याला आपण करंट लॉ म्हणतो, त्यालाच आपण जंक्शन लॉ असं पण म्हणतो. येस. मग काय सांगितलेलं आहे? जंक्शन म्हणजे काय? जिथं विद्युतधारा एकत्र येतात किंवा बाहेर जातात तिथून, त्याला आपण म्हणतो जंक्शन. ठीक आहे. मग या जंक्शन मध्ये येणाऱ्या, जंक्शनच्या दिशेने येणाऱ्या सर्व विद्युतधारा धन मानल्या जातात. जंक्शनच्या विरुद्ध दिशेला किंवा जंक्शन मधून बाहेर जाणाऱ्या विद्युतधारा या ऋण मानल्या जातात. ठीक आहे. म्हणजेच जंक्शन मध्ये येणाऱ्या विद्युतधारा आणि बाहेर जाणाऱ्या विद्युतधारा यांची बेरीज नेहमी 0 असते. म्हणजे जंक्शन मध्ये विद्युतधारेचे संवर्धन केले जाते. यस यस. कळतंय का? बघा हा आहे तुमचा क्रिचॉफ्सचा पहिला नियम. कळतंय का? बघा मग काय आहे? मग हा आहे तुमचा क्रिचॉफ्स करंट लॉ, हा आपण शिकलेला आहे. आता दुसरा नियम शिकायचा आहे, क्रिचॉफ्सचा दुसरा नियम, त्यालाच आपण काय म्हणतो? व्होल्टेज लॉ किंवा लूप थेरम असं म्हणतात. ठीक आहे. आयोग प्रश्न विचारतं काय? क्रिचॉफ्सच्या जंक्शन लॉच्या नियम किंवा जंक्शन लॉ असं डायरेक्ट विचारतं. क्रिचॉफ्सच्या जंक्शन लॉच्या आधारे किंवा जंक्शन नियमाच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ओळखा, किंवा योग्य असलेले योग्य नसलेले विधान विचारेल. मग हे जे आता मी तुम्हाला सांगितलं ते स्टेटमेंट आयोग तुम्हाला देईल. येते का लक्षात? ते स्टेटमेंट आयोग देईल. मग त्यात थोडेफार शब्द इकडे इकडे करेल काय तर, का तर योग्य ना अयोग्य शोधायचं, त्यामुळे इकडे इकडे जर आयोग करेल काय तर, त्यामुळं स्टेटमेंट वाचताना नीट लक्षात ठेवायचं. म्हणून सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय करायचा? ही जी डायग्राम आहे तेवढीच लक्षात ठेवायची. करंट लॉला पाठांतर करत बसायची गरज नाही. यस. तुम्ही डायग्राम लक्षात ठेवली की तुम्हाला ऑटोमॅटिक पूर्ण स्टेटमेंट लक्षात राहतं. सगळ्यात सोपा उपाय बरं का, फिजिक्स लक्षात ठेवण्याचा सगळ्यात सोपा उपाय. जर एखादी डायग्राम असेल तर तीच नीट समजून घ्यायची, तुम्हाला वाक्य पाठ करत बसायची गरज पडत नाही. बघा आता पहिला नियम काय, दुसरा नियम काय सांगतोय? क्रिचॉफ्सचा दुसरा नियम व्होल्टेज लॉ किंवा लूप थेरम. याला लूप थेरम का म्हणलेला आहे? तुम्हाला इथं लूप दिसतोय का? बघा मध्ये हा जो लूप दिसतोय त्याच्यावरून त्याला लूप थेरम असं म्हटलेलं आहे. एखाद्या विद्युत परिपथात, विद्युत परिपथ म्हणजे काय? इलेक्ट्रिक सर्किट. नीट लक्षात ठेवायचं. विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट. मग त्यात बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे, अजून व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, असं वेगवेगळे उपकरण आपण जोडतो, स्विच जोडतो. बरोबर. ही सगळी स्विच सगळी पूर्ण मिळून काय होतं? इलेक्ट्रिक सर्किट तयार होतं. यस. मग त्या सर्किटमध्ये जे पण उपकरण जोडलेले आहेत, हे रेजिस्टन्स म्हणजे काय आहे? बघा हे रेजिस्टन्स आहेत, रोध आहेत. हे रोध म्हणजे ती उपकरणं आहेत जी आपण विद्युत परिपथात जोडलेली आहे, जी विद्युत परिपथात जोडलेली आहेत. येते का लक्षात? मग याच्या अक्रॉस काहीतरी विभवांतर असेल. AB साठी जे काही व्होल्टेज असेल, विभवांतर असेल, पोटेन्शियल डिफरन्स असेल, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? विभवांतर असं म्हटलेलं आहे, VA. ठीक आहे. याच्या अक्रॉस काहीतरी विभवांतर असेल, हे असेल EMF बॅटरी वगैरे असेल, याचं काहीतरी विभवांतर असेल. या B आणि C चं काहीतरी विभवांतर असेल, आणि C आणि D चं काहीतरी विभवांतर असेल. बरोबर. तर याचं स्टेटमेंट काय आहे नीट बघा. लूप थेरम का? का तर करंट काय आहे? असा वाहतोय क्लॉकवाईज, प्रत्येकातून करंट वाहणार आहे. बरोबर. त्यामुळे तो त्याच लूप मध्ये, त्या विद्युत परिपथातच फिरत असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आणि एकाच दिशेनं फिरत असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? लूप थेरम असं म्हणतो. लूप थेरम नीट लक्षात ठेवायचं ना.
लूप थेरम, त्याला आपण काय म्हणतो व्होल्टेज लॉ. मग यात असणाऱ्या विभवांतराची बेरीज म्हणजे या सगळ्याची असणारी विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तो काय आहे ते मी तुम्हाला चुंबकत्व धड्यात नीट सांगेन. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विद्युत गामक बल असं त्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? विद्युत गामक बल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे. या सगळ्यांची बेरीज नेहमी शून्य असते. नेहमी शून्य असते. काय सांगितलं आहे? याच्या अक्रॉस मध्ये असणाऱ्या सर्व विभवांतराची आणि याला जोडलेल्या EMF ची बेरीज नेहमी शून्य असते. लक्षात ठेवायचं. ऑटोमॅटिक डायरेक्शन त्याचे चेंज होतात. प्लस मायनस म्हणजे दोन पॉझिटिव्ह आहेत, दोन निगेटिव्ह आहेत आणि त्याला असणारं विभवांतर सगळीकडे सारखं आहे. त्यामुळं त्यांची बेरीज नेहमी काय असेल? शून्य असेल. का तर जे पॉझिटिव्ह आहे तेच त्याला खाली निगेटिव्ह मध्ये आहे. डायरेक्शन चेंज असते. येते का लक्षात? बघा, लूप थेरम म्हणजे याच्या पूर्ण त्या परिपथामध्ये असणारे हे जे विभवांतर आहेत VAB, VBC, VCD आणि VDA किंवा AD, हे जे विभवांतर आहेत यांची बेरीज आणि सर्व EMF ची बेरीज ही नेहमी शून्य असते. आयोग तुम्हाला प्रश्न विचारला तर कुठे विचारेल? या पॉइंटवर. त्यामुळे नीट लक्षात ठेवा. आयोग आणि प्रश्न विचारला तर कुठे विचारला आयोग? या ठिकाणी विचारेल. त्यामुळे ही डायग्राम नीट लक्षात ठेवा. हाच आहे करंट लॉ, हाच आहे जंक्शन लॉ आणि हाच आहे किर्चॉफचा पहिला नियम. हा आहे किर्चॉफचा व्होल्टेज लॉ, हा आहे किर्चॉफचा लूप थेरम किंवा हाच आहे किर्चॉफचा दुसरा नियम. येते लक्षात? तीनही नावं नीट लक्षात ठेवायचे. ओके, कळतं इथेपर्यंत डायग्राम वरून? यस. नेक्स्ट. बघा, आता काय दिलेलं आहे? विद्युत द्विध्रुवता, त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक डायपोल. बरोबर. आता आपण काय म्हटलेलं आहे? प्रभार कुठले आहेत? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. यस. या दोन प्रभारांना, दोन विजातीय प्रभारांना, म्हणजे एक असेल पॉझिटिव्ह आणि एक असेल निगेटिव्ह, या विजातीय प्रभारांना जे अंतर वेगळे करते ते अंतर म्हणजे काय आहे? तुमचं इलेक्ट्रिक डायपोल. त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक डायपोल. जे अंतर तुमच्या प्रभारांना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन प्रभारांना वेगळं करतं, दोन विजातीय प्रभारांना जे अंतर वेगळं करतं त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक डायपोल, विद्युत ध्रुवता. बरोबर आहे. मग त्याचं एकक काय आहे? कुलोम मीटर. आणि यालाच आपण काय म्हणतो? डिबे. काय म्हणतो? डिबे. आणि हा तुमचा PY किंवा कंबाईनचा डिबे, त्याला आपण काय म्हणतो? डिबे असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? डिबे. त्याच्या लक्षात? डिबेलाच काय आहे? कुलोम मीटर. आयोगाने आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलंय? डिबे दिलंय. हे दिलेलं नाहीये. विद्युत काय द्विध्रुवतेचं SI एकक खालीलपैकी काय आहे? असा डायरेक्ट क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि डिबे हा त्यात 3 नंबरचा ऑप्शन असेल. येते का लक्षात? म्हणजे आयोगाने असे पण क्वेश्चन विचारलेत, सिंपल डायरेक्ट. फक्त तुम्हाला ते माहित पाहिजे की आयोग कुठं क्वेश्चन फ्रेम करू शकेल.
विद्युत द्विध्रुवता, इलेक्ट्रिक डायपोल आपण कशाला म्हणतो? दोन प्रभारांना वेगळं करणारं जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो विद्युत द्विध्रुवता, बरोबर आहे. म्हणून त्याचं एकक काय आहे? कुलोम मीटर. कुलोम मीटर, त्यालाच आपण काय म्हणतो? डीबे. आणि एक डीबेची व्हॅल्यू किती आहे? 3.3 इंटू 10⁻³ हे असं आहे बरं का. 3.3 इंटू 10⁻30 कुलोम मीटर. एक डीबे बरोबर, एक डीबे बरोबर 3.3 इंटू 10⁻30. येतं लक्षात? मग आता नेक्स्ट स्टेटमेंट काय दिले तुम्हाला? पॉझिट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे दोन काय आहेत? अणूचे पार्टिकल आहे, बरोबर. मग एक पॉझिट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉन या दोन प्रभारांमध्ये जर एक अँगस्ट्रॉंग अंतर असेल, एक अँगस्ट्रॉंग अंतर आपण युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये बघितलेलं आहे, बरोबर. अति सूक्ष्म अंतरे मोजण्यासाठीच एकक आहे. मग एक अँगस्ट्रॉंग बरोबर आपण किती म्हटलेलं आहे? एक अँगस्ट्रॉंग बरोबर 10⁻10 मीटर, बरोबर आहे का. आणि ह्याच्यासोबत आपण बघितलं होतं फर्मी आणि फेमटो बघितलं. एक फर्मी बरोबर 10⁻15, बरोबर आहे. आठवते? यस. बघा, हे एक अँगस्ट्रॉंग अंतर जर एखाद्या पॉझिट्रॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये असेल, पॉझिट्रॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणजे दोन वेगवेगळे चार्ज झाले. पॉझिट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. या दोन प्रभारांमध्ये जर एक अँगस्ट्रॉंग अंतर म्हणजे 10⁻10 मीटर एवढं जर अंतर असेल तर त्यातील डायपोल मोमेंट किती असते? 1.6 इंटू 10⁻⁻29. 1.6 इंटू 10⁻⁻29 किंवा 4.8 डीबे. डीबे येते का लक्षात? बघा, इथं 4.8 का दिलेलं आहे? डायरेक्ट इथं गुणताना 3 लाच गुणलेलं आहे, फक्त 3.3 पैकी 3 लाच गुणलेलं आहे. 16×3 = 48. 4.8. मग अशा गोष्टी पाठ करायच्या का? नाही. आपल्याला हे माहिती पाहिजे, एक डीबे बरोबर किती आहे? 3.3. 1.6 काय आहे? चार्ज आहे. मग 1.6 ने त्याला गुणलं 3 ला तर किती येतं? 4.8 डीबे. कळलं का? येतं लक्षात? ज्या गोष्टी पाठ कराव्या लागत नाहीत तिथं आपला वेळ वाया घालवायचा नाही. जिथं कन्सेप्ट आहे तिथं कन्सेप्टनीच लक्षात ठेवायचं. उगाच सगळ्या गोष्टी पाठ करायच्या नाहीत, मग ते भेळ मिसळ होती सगळ्या. मग नक्की ऐन वेळी आपल्याला कन्फ्युजन होतं की ह्याची व्हॅल्यू 10⁻13 आहे की ह्याची व्हॅल्यू 10⁻23 आहे. बरोबर आहे का? हे परिणाम काय आहेत? पाठांतरामुळे. मग 50-50 मध्ये तो क्वेश्चन जातो. येत असून पण 50-50 मध्ये जातो का? का तर आपण जास्त भर कशावरती दिलाय? पाठांतर करून लक्षात ठेवण्यावरती. यस. ज्या गोष्टी सहजरित्या लक्षात राहण्यासारख्या आहेत त्याच्यावरती पाठांतर करून स्वतःचं नुकसान करून घेऊ. त्यामुळं एक लक्षात ठेवा तेवढं. एकक काय आहे? डीबे. हा तुमचा PYQ आहे. सरळ सेवाला पण विचारू शकतील. यावर सरळ सेवाला पण विचारू शकतील. एमपीएससी कडे अर्ध्या तर सरळ सेवा म्हणजे नगर परिषद, महानगरपालिका वगैरे सोडून बाकी सगळ्या सरळ सेवा कोणाकडे आलेत? एमपीएससी कडे. मग एमपीएससी असले क्वेश्चन सरळ सेवाला यावर्षी असलाच धमाका आहे नुसता. त्यामुळे नीट काम करा या गोष्टींवर. मी तुम्हाला नीट सगळ्या हिंट देतोय की पेपर कसा सेट होईल, कशा पद्धतीनं असतील सरळ सेवेचे पण आणि कंबाईनचे. त्या पद्धतीने तुम्ही नीट अभ्यास करा, तुम्हाला पेपर खूप सोपा जाईल. यस. बघा, मग आता पाण्याच्या रेणूतील डायपोल मुवमेंट इथं दिली आहे. पाण्याच्या रेणूतील डायपोल मुवमेंट किती दिलेली आहे? 1.85 डीबे. एवढं लक्षात ठेवायचं. 1.85 डीबे. आणि महत्वाचं लक्षात काय ठेवायचंय? त्याची दिशा कशी असणार आहे? ऑक्सिजन कडून हायड्रोजन कडे.
ऑक्सिजन कडून हायड्रोजन कडे त्याची दिशा असणार आहे. म्हणजेच H2O चा एक रेणू कसा तयार होतो बघा, हा हायड्रोजन आहे H2O असं आपण म्हणतो ना, H2O म्हणजे एक ऑक्सिजन आहे, दोन हायड्रोजन आहे, बरोबर. मग हा ऑक्सिजन आहे, हा हायड्रोजन एक आहे आणि हा दुसरा हायड्रोजन आहे. येते का लक्षात? हा ऍक्च्युली हा आकार आहे H2O मॉलिक्युलचा आणि यातला अंतर असतं 104. अँगल किती आहे? 104.5 डिग्री. तो अँगल तसा असतो 104.5 डिग्री अँगल हा असतो. आता ते केमिस्ट्रीमध्ये आपण बघूयात अँगल कसा क्रिएट होतो काय होतो, बरोबर, रासायनिक बंध मध्ये. ठीक आहे, फक्त तुम्हाला गोष्टी लक्षात राहू दे. H2O मॉलिक्यूल आहे आणि मग याची दिशा कशी असते या डायपोल मोमेंटची? ऑक्सिजन कडून हायड्रोजन कडे. दिशा कशी असते? ऑक्सिजन कडून हायड्रोजन कडे. आणि याच्या रेणूतलं काय आहे डिबे अंतर? 1.85 डिबे एवढं इलेक्ट्रिक डायपोल आहे. 1.85 इलेक्ट्रिक डायपोल. मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? जेव्हा एखाद्या पूर्ण परिपथामध्ये किंवा त्या ह्याच्यात पूर्ण सिस्टीम मध्ये, आता आपण घरामध्ये आपण काय करतो? स्विच बोर्ड आहे, बरोबर आहे. स्विच बोर्ड पासून बटन दाबलं की आपलं काय लागतं? फॅन, लाईट, एसी वगैरे, कॅमेरा, इथला कॅमेरा असेल, स्क्रीन असेल, या गोष्टी लागतात, बरोबर आहे. कधी लागतात? ज्यावेळी आपण बटन दाबतो त्यावेळी. येस, बटन दाबतो म्हणजे काय? त्याला पण इलेक्ट्रिक सप्लाय कुठून तरी येतोय, बरोबर. बटन दाबलं म्हणजे काय केलं आपण? तो सप्लाय ऑन केला त्या सर्किटला. म्हणजे घरात जी काय वायरिंग आहे, या रूम मध्ये जी काय वायरिंग आहे, त्याला आपण काय करतो? तो सप्लाय चालू करतो. येतं लक्षात? मग तो सप्लाय चालू झाल्यानंतर आपण ज्या गोष्टीसाठी बटन दाबलेला आहे तीच गोष्ट फक्त लागते. का? का तर आपण त्याच गोष्टीचा फक्त जो काही प्रवाह आहे तो चालू केलेला आहे. येतं लक्षात? यस. म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? ही तुमची बॅटरी आहे, बरोबर आहे. म्हणजे हा तुमचा इलेक्ट्रिक सप्लाय आहे स्टार्टिंगला. हे तुमचं बटन आहे सप्लायचं. ठीक आहे. इथं तुम्ही करंट मोजण्यासाठी वगैरे काहीतरी जोडले पकडून चला, ॲमीटर वगैरे पकडून चला, किंवा व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी. इथं तुम्ही काहीतरी लावलेलं आहे, इथं काहीतरी लावलेलं आहे, इथं काहीतरी लावलेलं आहे. ठीक आहे, इथं काहीतरी असं लावलेलं आहे आणि मग तुमचा हा परिपथ पूर्ण झाला. ही जी लाईन दिसते, ही जी लाईन दिसते तुम्हाला, ज्या लाईन आपण हे सगळं जोडलेलं आहे ते म्हणजे तुमचं विद्युत परिपथ आहे. या सगळ्या उपकरणांना एकत्रित काय म्हणलं जातं? इलेक्ट्रिक सर्किट. ही जी सगळी उपकरणं एकत्रित आहेत त्यांना ज्यावेळी एकत्रित करून आपण पूर्ण सर्किट म्हणतो ते या पद्धतीने असतं. तुमचा इलेक्ट्रिक सप्लाय, त्याचं स्विच आणि त्याला जोडलेली इतर वेगवेगळी उपकरणं, या सगळ्यांना एकत्रित आकृतीमध्ये दाखवलं की त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ असं आपण म्हणतो. तुम्हाला काय हे विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहिती असावं इलेक्ट्रिक सर्किट कशाला म्हणतो आपण, म्हणून मी सांगितलेलं आहे. येते का लक्षात? बघा, विद्युत परिपथ, बस कळतंय. मग विद्युत परिपथामध्ये हे जे चिन्ह दाखवलंय याला काय म्हणतो आपण? विद्युत घट, बॅटरी असं म्हणतो. विद्युत घट म्हणजे काय? बॅटरी. बॅटरीला आपण मराठीत काय म्हणतो? घट. घट. घट असं म्हणतो. आणि त्याला दाखवलं कसं जातं? हे असं दाखवलं जातं, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. येते का लक्षात? विद्युत घट म्हणजे हे काय करेल? विभवांतर निर्माण करेल, बरोबर. घट म्हणजे मग स्विच म्हणजे काय असेल? बटन, स्विच, कळ, ज्याला मराठीत कळ म्हणतात. ठीक आहे, कळ, स्विच. हे आहे तुमचं स्विच. इलेक्ट्रिसिटी मध्ये स्विच असं तरी दाखवतात किंवा हे असं तरी दाखवलं जातं. हे मधला पॉइंट नाही दाखवला तरी चालेल. ठीक आहे, हे तुमचं स्विच आहे. येते का लक्षात? बघा, जेव्हा असं दाखवलेलं आहे तेव्हा ते स्विच बंद आहे, चालू नाही.
आणि ज्यावेळी त्यात सप्लाय दाखवायचा आहे त्यावेळी फक्त इथं काय दाखवलं जातं, डॉट, म्हणजे हे स्विच चालू आहे. कळतंय? त्या गोष्टी दाखवल्या जातात. कळतंय का बघा तुम्हाला. मग रेझिस्टन्स, रोध ज्याला आपण म्हणतो. रेझिस्टन्स म्हणजे काय, रोध. जे काय आपण जोडलेलं असतं हे उपकरण त्याला म्हणतो आपण रेझिस्टन्स. ते कसं दाखवणार आपण, याला म्हणतो आपण काय, रोध, रेझिस्टन्स. हा असा दाखवला जातो. बेसिक आहेत, मी फक्त यात काय काय आहे, कसं कसं आहे ते माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हाला परीक्षेत ते विचारलं जाणार नाही. कन्सेप्ट माहिती असावेत. रोध कशाला म्हणतो, मी डायग्राम काढली समजा नंतर, तर तुम्हाला माहित पाहिजे हे रोध असा आहे, याला स्विच म्हणतो, बटन म्हणतो, बॅटरी आहे. त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत म्हणून आपण दाखवतो. येते का लक्षात. जर मी ॲमीटर दाखवलं, हे ए करून असं दाखवलं आणि असं सर्किटला दाखवलं, जॉईन केलं, तर याला म्हणायचं ॲमीटर. ते काय करतं, अँपियर मोजतं. ॲमीटर म्हणजे काय, करंट मोजणे. ठीक आहे. जेव्हा मी हे व्ही करेन त्याला म्हणायचं व्होल्ट मीटर. मग व्होल्ट एकक कशाचं आहे, विभवांतराचं. मग व्होल्ट मीटर काय करतं, विभवांतर मोजतं. येतं लक्षात. करंट मोजण्यासाठी ॲमीटर, नंतर व्होल्ट मीटर. मी इथं ए लिहिलेलं आहे, बरोबर. ए म्हणजे काय, ॲमीटर जोडले का, तर तुम्हाला दाखवायला की बाबा सर्किट असं असं आहे. कळतंय का बघा तुम्हाला. हे आहेत तुमचे पार्ट्स. मग गॅल्व्हॅनोमीटर पण याला जोडलं जातं. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी मोजतात, विद्युत परिपथामध्ये विद्युतधारा प्रवाहित आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय आहे, गॅल्व्हॅनोमीटर. हे कायसाठी आहे, विद्युत परिपथामध्ये विद्युतधारा आहे की नाही हे ओळखण्यासाठी. ॲमीटर कशासाठी आहे, एकूण विद्युतधारा किती वाहते हे मोजण्यासाठी. व्होल्ट मीटर कशासाठी आहे, विद्युत परिपथामधलं विभवांतर मोजण्यासाठी. येते का लक्षात सगळ्यांना. हे बेसिक पॉइंट्स आहेत. या सगळ्यांनी मिळून काय होतं, इलेक्ट्रिक सर्किट तयार होतं. त्याला आपण म्हणतो विद्युत परिपथ. येस. मग बघा रोध. रोध म्हणजे काय, विरोध ज्याला आपण म्हणतो. एखाद्या, रोध म्हणजे एखाद्या गोष्टीला अपोज करणे. आठवते का बघा, एखाद्या गोष्टीला अपोज करणे त्याला आपण काय म्हणतो, रोध असं म्हणतो. कळतंय. मग आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिक करंट कन्सेप्ट सांगताना काय सांगितलं, इलेक्ट्रॉन एकमेकांवरती आदळत जातात, प्रवाहित होतात, बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन ज्यावेळी प्रवाहित होतात ते एकमेकांवरती आदळतात, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या गतीला काय होतो, अडथळा तयार होतो. आणि तो एकूण किती अडथळा तयार झाला याचं एकूण किंमत म्हणजे तुमचं काय आहे, रोध. म्हणजेच विद्युत परिपथामध्ये विद्युतधारा वाहताना निर्माण होणारा अडथळा म्हणजे काय आहे तुमचं, रोध. त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स. येते का लक्षात बघा. कळतोय पॉइंट. त्याला आपण काय म्हणतोय, रेझिस्टन्स. त्याला आपण दाखवतो कसं, हे आहे तुमचा रोध, हे असं दाखवतो. आणि याचं एकक काय आहे, ओहम. ओहम त्याला असं दाखवलं जातं, ओहम. इंग्लिश मध्ये त्याला असं लिहितात, ओहम. ओहम या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ ह्या एककाचं नाव आहे, ओहम. ठीक आहे. दाखवताना कसं दाखवतात, असं. हे पूर्ण असं हाफ सर्कल. हा, कळतंय का, क्लिअर दिसतंय. हा चालेल सचिन. यस, तुम्ही आता जॉईन झाला असाल तर ठीक आहे. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला हे अवेलेबल आहेच, तुम्ही बघू शकता लेक्चर पुन्हा. काय प्रॉब्लेम नाहीये. कन्सेप्ट जर कळत नसेल तर लेक्चर रिपीट बघा बरं का. तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर इलेक्ट्रिसिटी खूप सोपं आहे. तुमच्या हातातले मार्क आहेत बरं का, हातातले मार्क्स आहेत. कसे ते तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. चॅप्टर संपला शिकवून, पुस्तकातनं वाचून काढा एक 10 मिनिटांनी, लगेच तुम्हाला कळेल की किती गोष्टी पटपट लक्षात राहतात. आणि हातातले मार्क आहेत, जे तुम्हाला आतापर्यंत अवघड वाटत होतं सायन्स,
ते सोपं वाटायला चालू होईल जर लेक्चर झाल्या तुम्ही या गोष्टी बघायला चालू केल्यात. यस, कळतंय का? येते का लक्षात पॉइंट हा? यस, मंजुषा, सिद्धू, आशिष, शुभम, सचिन, बघा रोध म्हणजे काय आहे? इलेक्ट्रॉनच्या वहनाला विद्युतधारेत परिपथामध्ये त्या वाहकातून इलेक्ट्रॉनच्या वहनाला होणारा विरोध म्हणजे काय आहे? रेझिस्टन्स. त्याला काय म्हणतो आपण? रोध. मग त्याचं एक फॉर्म्युला काय आहे? विभवांतर. पोटेन्शियल डिफरन्स असेल तर विद्युतधारा वाहते, बरोबर आहे? पोटेन्शियल डिफरन्स असेल तर, बरोबर, चार्ज वाहील ना विद्युतधारा, विभवांतर, बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स दोन ह्याच्यात असणारी विद्युत पातळी त्याला आपण म्हणतो विभवांतर आणि त्यातून वाहणारी विद्युतधारा. कळतंय? म्हणून रोध बरोबर फॉर्म्युला काय? आर बरोबर पोटेन्शियल डिफरन्स व्ही बाय आय, बरोबर आहे? व्ही बाय आय याला काय म्हणतो आपण? रोध. आता हे लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं का प्रत्येक वेळी? असं नाही. मग काय लक्षात ठेवायचं? बघा असा ट्रायंगल डायरेक्ट काढून ठेवा. व्ही इज इक्वल टू, जर या फॉर्म्युल्यात आपण नुसतं व्ही म्हणलं आणि आय इकडे आलं गुणाकारात तर काय होईल? आय आर तयार होईल, बरोबर. आय आर हे गुणाकारात आहे, बरोबर. व्ही इज इक्वल टू आय आर, येते का लक्षात? मग आर इज इक्वल टू व्ही आय, येते का लक्षात? बघा बघा आर इज इक्वल टू व्ही बाय आय, हे भागाकारात आलं का? व्ही बाय आय, येते लक्षात? मग आय इज इक्वल टू व्ही बाय आर, येते का? आय इज इक्वल टू व्ही बाय आर. त्यामुळे पाठ करत बसायचं नाही, फॉर्म्युला लक्षात राहतो. व्ही इज इक्वल टू आय आर एवढंच लक्षात ठेवा. व्ही इज इक्वल टू आय आर एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक कळतात. मग 1 ओहम याचं एकक आहे. मग 1 ओहम म्हणजे काय? जर एखाद्या परिपथामध्ये 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले आणि त्यातून 1 अँपिअर विद्युतधारा वाहत असेल तर निर्माण होणारा रोध हा 1 ओहम रोध असतो असं म्हटलं जातं. ती आहे 1 ओहमची व्याख्या. याचा एकक काय आहे? ओहम. मग 1 ओहम म्हणजे काय? जर 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केलं असता त्यातून 1 अँपिअर विद्युतधारा वाहताना जो काही अपोज किंवा जो काही रोध तयार होईल त्याला म्हणतात 1 ओहम रोध. कळते का? यस, सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत? कळते? मग वाहकांचे प्रकार. विद्युतधारा एखाद्या गोष्टीतून कशा पद्धतीने वाहते त्याला आपण काय म्हणतो? वाहकांचे प्रकार. सुवाहक, गुड कंडक्टर कशाला म्हणतो? ज्या परिपथातून किंवा ज्या वाहकातून, आता कंडक्टर म्हणजे काय? हे वाहक ज्यातून विद्युतधारा वाहून जाऊ शकते, ज्यातून वाहायचं आहे ते, म्हणजे लोखंड असेल, चांदी असेल, सोने असेल, ते ॲल्युमिनियम असेल. ज्या वाहकातून विद्युतधारा विना अडथळा पूर्ण जाते त्याला म्हणतो आपण सुवाहक. कोणत्याही अडथळ्याशिवाय विद्युतधारा वहन एकदम व्यवस्थित होते त्याला म्हणतात सुवाहक. जे पदार्थ विद्युत वहनाला मदत करतात त्याला म्हणतात सुवाहक. आपल्या स्टेट बोर्ड मधली डेफिनेशन आहे. जे पदार्थ विद्युत वहनाला मदत करतात त्याला म्हणतात सुवाहक, गुड कंडक्टर्स. बॅड कंडक्टर म्हणजे विसंवाहक किंवा दुर्वाहक. कशाला म्हणतो आपण? ज्या कंडक्टर मधून विद्युतधारा वाहू शकत नाही, ज्या पदार्थातून विद्युतधारा वाहू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण काय म्हणलेलं आहे? याला आपण म्हणलेलं आहे बॅड कंडक्टर, विसंवाहक. त्यातून विद्युतधारा वाहू शकते का? नाही. मग त्याच्यानंतर सेमी वाहक, सेमी कंडक्टर, अर्धवाहक म्हणजे अशी काही मूलद्रव्ये किंवा अशी काही पदार्थ ज्यांचा रोध इलेक्ट्रॉन वहनाला, इलेक्ट्रिसिटी वहनाला रोध हा सुवाहकांपेक्षा जास्त असतो आणि दुर्वाहकांपेक्षा कमी असतो.
ज्यांचा रोध सुवाहकांपेक्षा जास्त असतो आणि दुर्वाहकांपेक्षा कमी असतो त्याला आपण काय म्हणतो, अर्धवाहक. बेस्ट ऑप्शन काय याचं, सगळ्यात बेस्ट सेमीकंडक्टर म्हणून काय वापरलं जातं, सिलिकॉन. काय आहे सगळ्यात बेस्ट सेमीकंडक्टर, सिलिकॉन. आता ही उदाहरणं लिहून घ्या, सरळ सेवाला असलं विचारतील तुम्हाला, ह्याची उदाहरणं विचारतील. सुवाहक काय आहे, दुर्वाहक काय आहे, कंबाईनला विचारणार नाहीत, ह्याला विचारते. मग सुवाहक मध्ये काय आहे, सोने आहे. यस. मग तुमचं चांदी आहे, ॲल्युमिनियम आहे, येते का लक्षात. सुवाहक म्हणजे काय आहे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम, याला आपण काय म्हणतो, सुवाहक. तांबे पण त्यात घेऊ शकता तुम्ही, तांब्याचा तारा आपण वापरतो ना, त्यामुळे तांबे घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुर्वाहक म्हणजे काय, विसंवाहक कोणते कोणते असतील, रबर असेल तुमचं, रबर, लाकूड असेल, काच असेल, हे काय आहेत, दुर्वाहक किंवा विसंवाहक आहेत. रबर, लाकूड, काच, प्लास्टिक, कागद हे तुमचे उदाहरणार्थ आहे त्याच्यावर. येते का लक्षात, बघा हे लिहून घ्या, तुम्हाला सोपं जाईल, लक्षात राहील. लिहिलं. यस. क्लिअर होतंय सगळं इथपर्यंत. यस, सगळ्यांना क्लिअर होतंय. रोध बघितलेला आहे. रोध म्हणजे काय, रोधाचं एकक काय आहे, ओहम आहे. आणि आपण काय बघितलं आहे, टाइप्स ऑफ कंडक्टर. सुवाहक म्हणजे ज्या पदार्थातून विद्युतधारा विना अडथळा प्रवास करू शकते किंवा वाहू शकते, त्याला आपण म्हणतो सुवाहक. दुर्वाहक म्हणजे जे पदार्थ विद्युतधारा वहनाला अपोज करतात, जे वाहनास अडथळा निर्माण करतात, त्याला म्हणतो आपण दुर्वाहक किंवा विसंवाहक. अर्धवाहक कशाला म्हणतो, ज्या वाहकांचा रोध हा सुवाहकापेक्षा जास्त असतो आणि विसंवाहक किंवा दुर्वाहकांपेक्षा कमी असतो, त्याला आपण काय म्हणतो, अर्धवाहक. बघा आपल्या फोन मध्ये वगैरे सगळीकडे सिलिकॉन चिप वापरली असते, सिलिकॉन चिप, बरोबर आहे. ती का वापरली असते, सगळ्यात बेस्ट सेमीकंडक्टर म्हणून सिलिकॉनचा वापर करतात. सगळ्यात बेस्ट सेमीकंडक्टर म्हणून सिलिकॉनचा वापर केला जातो. म्हणून आपल्या फोन मध्ये वगैरे अर्धवाहक म्हणून काय वापरले जातात, सिलिकॉन वापरलं जातं. येते का लक्षात.